नमस्कार. अ, पत्रकार कट्ट्यावर तुम्ही मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. कारण मी फक्त 6 महिने पत्रकार होतो आणि ते सुद्धा आज दिनांक नावाच्या एका पेपरमध्ये होतो, जे काही फार असं काही मोठा पेपर नव्हता. तुम्ही ट्रेनी रिपोर्टर म्हणून काम केलं होतं आणि कपिल पाटलांनी तिथे रविवार दिनांक नावाचा एक पेपर त्याच्याबरोबर काढला होता, जो विकली टाईपचा, संडे ऑब्झर्व्हरच्या टाईपचा पेपर होता. फारच चांगला पेपर होता तो, पण तो टिकला नाही. म्हणजे अंबरीश मिश्र पण त्या पेपरमध्ये होते आणि त्यावेळेला मला जी काही करिअर्स करायची होती त्यातलं एक जर्नलिझमचं होतं आणि दुसरं टीचिंगचं होतं. पण त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्स या पेपरची एवढा मोह डोक्यात होता की दुसऱ्या कुठल्याही पेपरात आपल्याला काम करायचं नाही असं मी तेव्हा ठरवलं होतं. याचं काही लॉजिकल कारण नाही. म्हणजे थोडी जरा मला मॅच्युरिटी असते तर मी सकाळला पण अर्ज केला असता, इतरत्र पण केला असता. पण जाईन तर मटात, नाही तर नाही असं होतं. मग मी त्या परीक्षेला बसलो, पास झालो नाही पहिल्या राऊंडला. तेव्हा तळवलकर होते आणि तळवलकरांच्या नंतर केतकर येणार होते आणि मग ते झालं नाही आणि मला 96 साली मी एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून लागलो, कारण नोकरी करणं ही माझी गरज होती. आणि मग ते सुटलं. त्याच्यानंतर मग मी लिहित राहिलो. त्यामुळे बघ मी वर्तमानपत्रांचा लेखक, स्तंभलेखक किंवा अशा प्रकारचा लेखक आहे, एवढाच माझा संबंध आहे. बाकी वर्तमानपत्रांच्या चर्चांसाठी मी कधीतरी जातो किंवा कॉलम कधीतरी लिहितो, वृत्तवाहिन्यांच्यासाठी जातो. आणि आता मराठीच्या चळवळीला जरा बरे दिवस आल्यामुळे लोकांना मी जे म्हणतोय ते कोट घ्यावेसे वाटतात, असा गेल्या काही वर्षातला अनुभव आहे आमचा. अदरवाईज माध्यमांमध्ये जी व्हिज्युअल म्हणजे व्हिजिबिलिटी लागते, विशेषतः वर्तमानपत्रांमध्ये, तिचं पण रूप गेल्या काही वर्षामध्ये पालटलं आहे. म्हणजे आता मला गेल्या वर्ष 2 वर्षात असं जाणवतं की एखादं काहीतरी फेसबुक पोस्ट मी टाकतो आणि एखाद्या चॅनलच्या किंवा पेपरच्या डिजिटल एडिशनला त्याचं कोटेशन येतं की यांनी हे म्हटलेलं आहे म्हणून. तर ते लोक उद्याचा पेपर येईपर्यंत पण थांबत नाहीत, इतकं ते घाईचं झालेलं आहे. काळही खूप बदलला आहे. तुमच्या ह्या संस्थेच्या बद्दलच्या पण बातम्या मी वर्तमानपत्रामध्ये वाचलेल्या आहेत. हे सगळं जे पब्लिक युनिव्हर्सिटीचं पॅटर्न आहे, सार्वजनिक विद्यापीठांचं, जिथे 8, 10, 25 हजार रुपयामध्ये लोक शिकू शकतायत, ते टप्प्याटप्प्याने बंद पाडावं, नष्ट करावं, अशा प्रकारची या समाजातली सर्व पक्षीय योजना आहे. म्हणजे अमुकच लोक त्याच्यात आहेत असं नाही, सर्व प्रकारचे लोक आहेत. त्यामुळे तुम्ही 2-4 लाख रुपये दिल्याशिवाय तुम्हाला बरे पत्रकार होता येऊ नये, तुम्हाला बरा प्राध्यापक होता येऊ नये, तुम्हाला बरा संशोधक होता येऊ नये, अशा प्रकारची व्यवस्था सगळीकडे आहे. आणि हे मी गेल्या 30 वर्षात पाहतो. म्हणजे मी 96 साली प्राध्यापकीसाठी अर्ज केला, तेव्हा अर्ज दिला, काही महिन्यांनी त्या कॉलेजमध्ये व्हेकन्सी निघाली. ज्यांनी ज्या ज्या वेळेला अर्ज दिले त्या सगळ्या लोकांचे अर्ज कॉलेजने गोळा केले आणि त्या सगळ्यांना इंटरव्ह्यूला बोलावलं. माझं सिलेक्शन होण्याच्या प्रक्रियेमध्ये आमचे जे प्राचार्य होते ते कानडी होते आणि दुसऱ्या ज्या एक बाई होत्या त्या तमिळ होत्या स्पर्धेतल्या. तर त्यांना ते हवे होते, एका दाक्षिणात्याला दुसरा दाक्षिणात्य माणूस पाहिजे होता. पण एक्सपर्ट पॅनलवरच्या लोकांनी नंतर मला सांगितलं की त्यांनी याचा परफॉर्मन्स चांगला आहे तर ह्याला घेतलं पाहिजे, तरच आम्ही सही करू असं सांगितलं आणि त्यामुळे माझी निवड झाली, नाही तर झाली नसती. आता हे जे काही आहे ना, हे स्वप्न वाटावं अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारण आता कॉलेजांमध्ये, विद्यापीठांमध्ये ज्या जागा निघतात त्या जागांचा दर साधारणपणे 70 लाख ते 1 कोटीचा आहे. खानदेशात आणि मराठवाड्यात जास्त आहे. म्हणजे खानदेशात आणि मराठवाड्यात विकासाचा वेग कमी आहे, पण हा वेग जास्त आहे. तिथे तिथे तो रेट फुटतो आणि बाकीच्या राज्यातल्या ठिकाणी तो रेट मग लोक वापरतात. त्यामुळे आता जी तरुण मुलं मी पाहतो, चॅनल्समध्ये पाहतो किंवा त्यांच्या डिजिटल आवृत्त्यांमध्ये पाहतो, मला असं वाटतं की यासारख्या मुलांना तुम्ही सामाजिक भान बाळगलं पाहिजे, तुम्ही समाजाचा विचार केला पाहिजे. हे माझ्यासारखी 50शी गाठलेल्या आणि परमनंट नोकरीमध्ये असलेल्या माणसाला सांगणं फार सोपं आहे. कारण आता मुलांना डिजिटलला काय 10-15 हजार पगार मिळत असतील. शिक्षकांमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापकांना काय क्लॉकवर बेसिसवर काही ठिकाणी 300 रुपये मिळतात, काही ठिकाणी 900 रुपये मिळतात. 900 हा UGCचा दर आहे, पण संस्था चालक मापात पाप करतात आणि 300 रुपये 500 रुपये असे सगळे देतात. तर
हा बदललेल्या काळाचा पट आहे. मी माझे वडील गिरणीमध्ये कामाला होते आणि दत्ता सामंतांचा संप झाला तेव्हा ते 3 वर्ष घरी होते. पण आम्ही त्याला जगू शकलो कारण माझ्या वडिलांचं कोळशाचं दुकान होतं. म्हणजे मी 10वी होईपर्यंत कोळसा दिलेला आहे. लाकडी कोळसा आणि दगडी कोळसा आणि बदामी कोळसा असे 3 प्रकारचे कोळसे असतात. तर त्यातला जो लाकडी कोळसा आहे तो आणि दगडी कोळसा सुद्धा त्या काळामध्ये जे म्हणजे लोकांच्या घरी तर वापरला जायचाच, पण विशेषतः त्या काळामध्ये बिअर बार आणि परमिट रूम मध्ये जे तंदूरच्या भट्ट्या असायच्या त्याच्यामध्ये हा कोळसा वापरला जायचा. तर अशा सगळ्या ठिकाणी मी कोळसा द्यायला गेलेलो आहे. मी जरा बरा विद्यार्थी होतो. मी 10वीला बोर्डात आलो आणि मग मला सायन्सला जायचं नव्हतं म्हणून मी कॉमर्सला गेलो. 2 वर्षात माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला कॉमर्स मधलं काही कळत नाहीये. मग मी आर्ट्सला आलो. मी आलो मराठीसाठी आर्ट्सला, पण त्यानंतर मला मराठीमध्ये फार रस वाटेना किंवा बऱ्यापैकी वाचून झालं असं म्हणता येईल. मग मी राज्यशास्त्रातनं BA केलं, MA केलं आणि मुंबईच्या सोमय्या कॉलेजमध्ये मी नोकरीला लागलो. 1996 साली मी नोकरीला लागलो आणि त्यानंतर 16 वर्ष मी त्या कॉलेजमध्ये नोकरी केली. आणि त्या काळामध्ये जसे सगळे प्राध्यापक पाहतात म्हणजे NSS असेल किंवा इतर प्रकारच्या सहज शैक्षणिक ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या मी केल्या. आणि त्या NSS पाहत असताना मला मुलांशी बऱ्यापैकी कनेक्ट होता आलं. म्हणजे मुलांचे कॅम्प न्यायचो आम्ही. आता मला वाटतं की NSSचे कॅम्प सुद्धा असे नगाला नग लावल्यासारखे काहीतरी मुलांचे मार्क करून टाकण्यासारखे असतात. आम्ही मुलांचे रेसिडेन्शियल स्वरूपाचे कॅम्प न्यायचो आणि आमचं कॉलेज हे गुजरात्यांचं म्हणजे जे कच्छी लोकांचं कॉलेज. तर ते आमच्या कॉलेजमध्ये भगवद्गीता आणि एथिक्स वगैरे अशा प्रकारचे पेपर शिकवायचे. मग ते मार्क नसायचे त्याला, पण त्यांना वाटायचं की मुलांवर संस्कार करण्यासाठी हे आवश्यक आहे. तर मुलांवर त्याचा काही संस्कार व्हायचा नाही. मुलं परीक्षेला यायचे, पहिली 10 मिनिटं बसायचे आणि फक्त प्रश्नपत्रिकाच उत्तरपत्रिकेत लिहून घरी निघून जायची मुलं. मग एका टप्प्याला कधीतरी त्यांना शहाणपणा आला आणि त्यांनी ते बंद करून टाकलं. तर आम्ही त्या कॅम्पला जेव्हा मुलांना न्यायचो तेव्हा राजमाचीला कधीतरी आम्ही नेलं किंवा 10 दिवसांच्या कॅम्पला आम्ही मुलांना नेलं. तेव्हा एक कॅम्प मला आठवतो की आमच्याकडे मुलांचा कॅम्प आणि मुलींचा कॅम्प असा वेगळा जायचा. तर मुलांच्या कॅम्पमध्ये आम्ही मुलांशी असं इन्फॉर्मली बोलताना आम्ही म्हटलं की तुम्हाला काय प्रकारचे प्रश्न महत्वाचे वाटतात. तर त्या मुलांचं म्हणणं होतं की आमचं जे वय आहे 18 ते 22 या काळातले जे काही सेक्सशी रिलेटेड प्रश्न आहेत ह्याच्याबद्दल आम्हाला चर्चा करायची आहे. आता आमच्या कॉलेजमध्ये हे शक्यच नव्हतं. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये असा विषयावर चर्चा जरी होणार आहे असं म्हटलं तरी प्राध्यापकाला त्यांनी मेमो काढला असता. त्यामुळे आम्ही एका सेक्सॉलॉजिस्टलाच बोलवलं, पण त्याच्या सेशनला आम्ही हेल्थ अवेअरनेस असं नाव दिलं. हेल्थ अवेअरनेस असं नाव देऊन तो माणूस आमच्याकडे निवासी राहिला आणि 4-5 तास मुलं त्याच्याशी वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलत राहील. ही सगळी आमच्याकडची जी मुलं होती ना ती चाळीतली, झोपडपट्टीमध्ये राहणारी, अशा प्रकारची कनिष्ठ मध्यम वर्गातली, विशेषतः ज्यांचं शिक्षणाचं माध्यम मराठी आहे किंवा काही लोकांचं गुजराती होतं, हिंदी होतं, अशी मुलं होती. त्या काळामध्ये मला शिकवण्याचा खूप आनंद मिळाला पहिली 7-8 वर्ष. पण एका टप्प्यानंतर तुमच्या शिकवण्यामध्ये एकसुरीपणा येतो आणि त्याच्यातनं मग कंटाळा येतो शिकवण्याच्या प्रक्रियेचा. दरम्यानच्या काळात माझी नोकरी सुरू झाल्यानंतर 2002 मध्ये रामकृष्ण मोऱ्यांनी जे सलग 2 निर्णय घेतले मराठीच्या संबंधातले, त्यातला पहिला निर्णय होता पहिलीपासून इंग्रजीची सक्ती करण्याचा, ज्याला खूप लोकांनी विरोध केला होता. आणि त्याच्यानंतर ज्या आंदोलनामध्ये पहिल्यांदा मी सहभागी झालो ते 11वी आणि 12वीच्या टप्प्याला मराठीला माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय द्यायचा असं रामकृष्ण मोऱ्यांनी ठरवलं. तर त्यावेळेला माझे काही सहकारी मराठीच्या या सगळ्या आंदोलनामध्ये होते. माझा मित्र अभिजित देशपांडे म्हणून आहे, तो त्या आमच्या कॉलेजात होता. तो त्या आंदोलनात सहभागी होता. मी त्याला सहज म्हणून जॉईन झालो. त्यावेळेला निखिल वागळे त्या आंदोलनाचे कर्ते होते, म्हणजे पुढारी होते ते. आणि मला आठवतं की शिवाजी पार्कला त्यांना ते असं छोटासा ग्रुप होता, आंदोलन करत होते. पण त्या तिथल्या पोलिसांनी त्यांना पकडलं आणि शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला नेऊन आतमध्ये बसवून ठेवलं. तर तुम्हाला वागळे कसे आहेत माहिती आहे. आता 2026 मध्ये ते एवढे चिडखोर आहेत, तर 2002 मध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता की ते किती चिडखोर असतील. तर त्यांनी तिथं फक्त पोलिसांची आई बहीणच काढायचं ठेवलं होतं. त्यामुळे कुठून झक मारले आणि ह्यांना अटक केली असं पोलिसांना झालं होतं त्यावेळेला. तर मी तिथे जेव्हा गेलो तेव्हा मला असं लक्षात आलं की
अटक करायला ज्या लोकांना गाडीत बसवलं ना, त्याला 5-6 लोकांना बसवलं त्यांनी. तर मी पहिल्याच दिवशी गेलो होतो. तर त्या एका क्षणाला मला भीती वाटली, की अरे पोलीस पकडून नेतात, हे काय आपण काय ह्याच्यासाठी आलो नाही, आंदोलन करायचं आणि जेलमध्ये जायचं हे नाही. तर तो एक क्षण माझ्या डोक्यात असा राहिला, की आपण काहीतरी रस्त्यावर जाऊन लोकांमध्ये जाऊन करायचं म्हणतो आणि एका या गोष्टीची आपल्याला भीती वाटते. तर मला वाटतं की ते एक चक्र माझ्या बाबतीत पूर्ण झालं आहे आता, की त्या प्रकारच्या भीतीचा लोप माझ्यामधनं बऱ्यापैकी झालाय. त्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालो. त्याच्यात सेलिब्रिटी मंडळी होती, म्हणजे संजय नार्वेकर होता, भरत जाधव होता. आणि त्या आंदोलनामध्ये मी एक शिकलो की सेलिब्रिटींना सोबत घेऊन आंदोलन करता येत नाही, कारण त्यांच्या दृष्टीनं तो एक फन टाइम असतो काहीतरी, म्हणजे त्यांचा काही हेतू चुकीचा असतो असं नाही, पण प्रत्यक्षात कामच करावं लागतं त्याच्यासाठी. आता आमच्या बरोबर ज्या चिन्मयी सुमित काम करतात मराठी शाळांचं, त्या प्रकारच्या सेलिब्रिटी नाहीये. त्या कार्यकर्त्या म्हणूनच आमच्या बरोबर दीर्घकाळ काम करतात. मग 2002ला आम्ही हे काम केलं. 2006ला न्यायालयांच्या मराठीकरणाची एक परिषद आम्ही घेतली. मुंबई विद्यापीठाचा पत्रकारिता विभाग, तिथे तुमच्यातल्या कदाचित काहींना संजय रानडे माहित असेल. संजय रानडे तिकडला हेड होता आणि त्याने आणि आम्ही असं मिळून ती पत्रकारिता परिषद घेतली, म्हणजे न्यायालयीन मराठीची परिषद घेतली. खरं तर त्याच्या विभागाचा न्यायालयीन मराठीशी काही संबंध नव्हता. संबंध एवढाच होता की तो माझा जवळचा मित्र आहे आणि मी त्याला कन्व्हिन्स केलं की हे काम तू करणं आवश्यक आहे, आणि पैसे विद्यापीठाकडे होते म्हणून त्याने विद्यापीठाचे पैसे घालून ते सगळं केलं. त्यामुळे पहिल्यांदा न्यायालयांच्या मराठीकरणाचा मुद्दा राज्यभर पोचला. त्यावेळेला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनं म्हणाले होते की तुमच्या सगळ्या न्यायाधीशांना मराठी शिकवायचं असेल तर ते आम्ही करू, तुम्ही पुढाकार घेणार आहात का ते सांगा. तर ते न्यायालयाने तेव्हा पण केलं नाही, आता पण केलं नाही. पण आमच्या विद्यापीठाच्या जर्मन विभागाने अमराठी लोकांना, अन्य भाषिक लोकांना मराठी शिकवण्याचा 6 पातळ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि आता जे आपल्याकडे रिक्षा टॅक्सीवाल्यांचा घोळ झालाय बघा, त्या रिक्षा टॅक्सीवाल्यांच्यासाठी सुद्धा मुंबई विद्यापीठाच्या त्याच जर्मन विभागानं अभ्यासक्रम केला. म्हणजे प्रॉब्लेम शिकण्याच्या सोयी नाहीत हा नाहीये, लोकांना शिकायचं नाही हा नाही, हा आहे. म्हणजे लोकांना शिकायचं नाहीये, लोकांना माज आहे की आपण महाराष्ट्रात आलो तरी कशाला शिकायला पाहिजे, आपल्या भाषेवर आपलं चालतंय. हे 6 साली आम्ही केलं आणि 2009 साली आम्ही अधिकृतपणे मराठी अभ्यास केंद्राची स्थापना केली. म्हणजे मी, डॉक्टर प्रकाश परब, वीणा सानेकर, संतोष आगरे, शरद गोखले हे सगळे लोक त्यावेळेला सुरुवातीला होते. नंतरच्या काळामध्ये साधना गोरे, आनंद भंडारे हे लोक आम्हाला जॉईन झाले. आता हा माझा सहकारी कॉस्माईल डिसूजा हा आमच्या सोबत काम करतो. म्हणजे माझ्या या आमच्या संस्थेमध्ये काम करताना तुम्हाला असं जाणवेल, जी विचारसरणी आम्ही बाहेर सांगतो की महाराष्ट्रातला सर्व जाती धर्माचा मराठी भाषा बोलणारा माणूस हा मराठी आहे, हे फक्त आमच्या दृष्टीने व्यासपीठावर सांगायची गोष्ट नाही. आमच्या संस्थेचं कॉन्फिग्युरेशनच तसं आहे, आमच्या संस्थेची रचना तशी आहे. तर आता मराठी अभ्यास केंद्र हे जे नाव आहे ते फसवं नाव आहे. लोकांना असं वाटतं, बऱ्याच लोकांना, की हा एखाद्या विद्यापीठाचा भाग आहे किंवा एखाद्या ठिकाणचं संशोधन केंद्र आहे. इथे लोक काय करतात, म्हणजे बरेच लोक मला असं विचारतात की तुमचं हे अभ्यास केंद्र विद्यापीठामध्ये आहे, मग तुम्हाला काही त्रास होत नाही का? तर आमचं हे अभ्यास केंद्र विद्यापीठात नाहीये, विद्यापीठाशी याचा काही संबंध नाही. ही एक रीतसर नोंदणी केलेली संस्था आहे. पण आमच्या घटनेमध्येच आम्ही हे स्पष्ट केलंय आणि एरवी पण आम्ही सांगतो की आम्ही एनजीओ चालवत नाही, आम्ही फंडिंग एजन्सीच्या आधारे चालणारी संस्था चालवत नाही. आम्ही प्रायमरीली चळवळ चालवतो आणि त्या चळवळीसाठी लागणारा जो आवश्यक अभ्यास आहे तो आवश्यक अभ्यास आम्ही करतो. 2009 ते 2012 या काळामध्ये आम्ही 2 महत्वाच्या गोष्टी केल्या. मुंबई विद्यापीठात बॅचलर ऑफ मास मीडियाचा जो अभ्यासक्रम आहे तो 60 कॉलेजेसमध्ये इंग्रजीमध्ये होता. आणि तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल की इंग्लिशचा जो मास मीडियाचा कोर्स मुंबई सारख्या विद्यापीठात आहे तो साधारणपणे इंग्लिश लिटरेचरच्या सगळ्या लोकांकडे गेलेला होता. याचं साधं कारण म्हणजे इंग्लिश लिटरेचरचे जे लोक आहेत ते कम्युनिकेशन स्किल, बिझनेस कम्युनिकेशन हे पेपर शिकवतात आणि त्यामुळे त्यांचा असा समज झालेला आहे की आपल्याला हे जमतं म्हणजे आपल्याला पत्रकारितेला लागणारं पण संपर्काची आणि माध्यमाचा सगळा अभ्यास करणं जमतं. त्यामुळे तिथलं जे कम्युनिकेशन आणि जर्नलिझमचं डिपार्टमेंट होतं त्याचं बोर्ड ऑफ स्टडीज सगळं इंग्लिश लिटरेचरच्या लोकांनी भरलं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकून की त्या बोर्ड ऑफ स्टडीज मधल्या महत्वाच्या लोकांपैकी एक व्यक्ती म्हणजे राजदीप सरदेसाईंची आई होती.
त्या झेवियर्समध्ये मला वाटतं कुठेतरी शिकवायला होत्या. आम्ही ज्या वेळेला मराठीतला हा अभ्यासक्रम मागितला त्यावेळेला आमची संस्था तरुण होती एकदम. मी तेव्हा 30 वर्षांचा होतो आणि त्यावेळेला आम्ही दिनू रणदिव्यांपासून गिरीश कुबेरांपर्यंत सगळ्या मराठी माध्यमातल्या आणि इंग्रजी माध्यमातल्या पत्रकारांची मदत घेतली आणि अशा प्रकारचा अभ्यासक्रम मराठीमध्ये करावा असं म्हणणं तेव्हाचे जे कुलगुरू होते मुंबई विद्यापीठाचे खोले सर, त्यांच्याशी आम्ही बोललो, डॉक्टर विजय खोलेंशी. तर मला आठवतं की खोलेंच्या दालनामध्ये जेव्हा ही चर्चा झाली त्यावेळेला दिनू रणदिवे त्यांच्यावर एवढे चिडलेले होते की ते त्यांना असं म्हणाले की हे राज्य स्थापन होऊन 40-42 वर्ष झाली, अजून तुम्हाला मराठीमधला अभ्यासक्रम करता येत नाही, विद्यापीठ म्हणून तुम्हाला लाज वाटते की नाही. तर कुलगुरू पण खूपच चिडले आणि ते असं म्हणाले की आधीच्या लोकांनी काय केलं नाही ते मला सांगू नका, मग मी काय करतोय ते तेवढं तुम्ही पहा. मग अरुण साधू तेव्हा तिथं होते त्या शिष्टमंडळामध्ये आणि ते दिनू काकांना असं म्हणाले की जे आधी नाही झालेलं त्याच्याबद्दल आता भांडून काही उपयोग नाही, आता आपण करूया. मग आम्ही तो अभ्यासक्रम तयार केला. अभ्यासक्रम तयार केल्यावर इंग्रजी बीएमएमचे लोक असं म्हणाले की मराठीतनं होणारा अभ्यासक्रम हा इंग्रजीच्या दर्जाचा असणार नाही, मग त्यांचं वेगळं अभ्यास मंडळ करा. आणि तिथली जी चर्चची कॉलेजेस आहेत म्हणजे सेंट झेवियर्स किंवा विल्सन आणि इतर कॉलेजेसचे लोक राज्यपालांपर्यंत गेले की मराठीतनं बीएमएमचा अभ्यासक्रम तयार करणं म्हणजे बीएमएमचा अभ्यासक्रम पातळ करण्यासारखा आहे. पण त्यावेळेला आम्ही खूप प्रेशर वापरलं. त्यावेळेला आम्हाला सुप्रिया सुळेंची मदत झाली. तेव्हा राजेश टोपे उच्च आणि तंत्र शिक्षणचे मंत्री होते. सुप्रिया सुळेंच्या मार्फत आम्ही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे गेलो आणि तुम्हाला माहिती आहे की तेव्हापासूनच म्हणजे आधी पण असेल पण गेल्या 15-20 वर्षामध्ये प्रेस रिलीज देऊन कार्यकर्ते होणारे खूप लोक आहेत. त्यामुळे आम्ही हे सगळं काम करत असताना काही लोकांनी, त्याच्यात मनसेचे पण लोक होते, त्यांनी पत्रकं काढली आणि राजेश टोप्यांना हा अभ्यासक्रम मराठीत केला नाहीत तर तुम्हाला आम्ही काय धमक्या देऊ, तुमचं काय ऑफिस बंद पाडू, काहीतरी ते म्हणाले. त्यामुळे सुप्रिया सुळेंचा असा समज झाला की मी मनसेत आहे. तुम्हाला त्यांचं आत्ताची पण समजुतीची कल्पना आहे, त्यामुळे तेव्हाचा तर तुम्हाला एकूण अंदाज आलेला असेल. तर त्यांनी मला फोन केला तेव्हा, त्या मला म्हणल्या की तू मनसेत आहेस का. तर मी त्यांना म्हटलं की जर मी मनसेत असतो तर तुम्हाला कळलंच असतं, कारण तुम्ही पक्षात आहात, मी त्या पक्षात नाहीये. आणि तेव्हा राज ठाकरेंना पण आम्ही जाऊन भेटलो होतो जयश्री खाडीलकरांच्या बरोबर. तर राज ठाकरेने आम्हाला काय सल्ला दिला होता तेही मी तुम्हाला सांगतो. हे सगळं रेकॉर्ड होतंय मला माहिती आहे, तरी मी तुम्हाला सांगतो. ते आम्हाला असं म्हणले की तुम्ही कुलगुरूंच्या गाडी पुढे पडा, कुलगुरूंना जाऊ देऊ नका पुढे, त्यांच्या गाडी पुढे पडा. तर म्हणजे मला असं वाटतं की आपण कुलगुरूंच्या गाडी पुढे पडूया, ही जास्त बेटर सजेशन झाली असती. पण त्यांनी आम्हाला सूचना दिली आणि आम्ही जेव्हा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की हे कुलगुरूंच्या गाडी पुढे पडण्याचं जे प्रकरण आहे त्याच्यामुळे काय मीडियाचं अटेन्शन मिळेल, एखाद दुसरा फोटो येईल, पण प्रश्न तडीला लागणार नाही. मग आम्ही त्या पद्धतीने गेलो नाही आणि आम्ही त्यावेळेला इतकं भांडलो. सुप्रिया सुळेंचा जो काही समज होता तो दूर झाला नंतर. तर त्या मला असं म्हणाल्या की तुमचा अभ्यासक्रम येऊ नये म्हणून राजभवन पासून लोकांचा विरोध आहे. तर आम्ही मंत्रालयातले या सगळ्या कोर्सला मान्यता देणारे जे लोक आहेत त्यांना जगणं मुश्किल केलं त्यावेळेला आणि शेवटी बीएमएमचा अभ्यासक्रम मराठीमध्ये करून घेतला. आता तो मुंबईतल्या 10-12 कॉलेजेसमध्ये गेली 10-12 वर्ष आहे. आता मला त्यावेळेला आपल्याकडचे जे विशुद्धतावादी लोक असतात ना, अशा काही लोकांनी मला सांगितलं पण मराठीचा अभ्यासक्रम नीट झालाय का, तो एकदम चांगला पक्का झाला पाहिजे, आटोपशीर झाला पाहिजे, गोळीबंद झाला पाहिजे, मगच केला पाहिजे. तर हे तुम्हाला जगाच्या अंतापर्यंत करत राहावं लागतं. माझं असं म्हणणं होतं की मी काही पत्रकार नाहीये, मी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमासाठी काम करणारा भाषेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम आणल्यानंतर पुढे तो बरा चालणार का नाही हे पत्रकारांचं काम आहे, ते मराठीच्या चळवळीचं काम नाही. त्यामुळे गेल्या 10-12 वर्षात त्या अभ्यासक्रमामधनं बऱ्यापैकी मुलं आली, बाहेर पडली आणि माध्यमांची गरज पण वाढली. त्यामुळे तुम्हाला दिसतं की डिजिटलला जाणारी, चॅनल्सचं युट्यूब वगैरे पाहणारी, चॅनल्सना जाणारी खूप मुलं या अभ्यासक्रमामधनं आली, रोजगाराला लागली. म्हणजे आम्ही जे सतत म्हणतो आहोत की आपली भाषा रोजगाराचं साधन व्हायला पाहिजे, ती जर व्हायला पाहिजे. म्हणजे मला तर वाटत होतं की जितक्या कॉलेजमध्ये इंग्रजी बीएमएम आहे तेवढ्या कॉलेजमध्ये मराठी बीएमएम असायला पाहिजे. पण त्यावेळेला
आम्ही मुंबई मराठी पत्रकार संघात पण बोललो. प्रसाद मोकाशी तुम्हाला माहिती असेल, तो तेव्हा तो अध्यक्ष होता त्याचा. पण आपल्या ज्या पत्रकारांच्या संघटना आहेत त्या या प्रकारच्या रचनात्मक कामांमध्ये कमी रस घेतात. म्हणजे त्यांना रस कशात आहे की या मंत्र्याशी अनौपचारिक चर्चा कर, याच्याकडे चहापानाला जा. म्हणजे हे करू नये असं माझं म्हणणं नाही, पण तिथे जाऊन एकतर बातम्या तरी उकरून काढा किंवा मग किमान अशा प्रकारचं रचनात्मक काम तरी करा. तर हे झालं नाही. पण हा अभ्यासक्रम आम्ही 2009 मध्ये केला. 2009 सालामध्येच आम्ही सरकारचं भाषा संचालनालय नावाची संस्था आहे. भाषा संचालनालय, राज्य मराठी साहित्य संस्कृती आणि विश्वकोश, यातल्या 2 संस्था सामान्य प्रशासनमध्ये होत्या आणि 2 संस्था सांस्कृतिक कार्यामध्ये होत्या. तर आम्ही त्यावेळेला भाषा संचालनालयामध्ये साधारणपणे असं असायचं की सरकारमधला जो अंडर सेक्रेटरी आहे त्याला भाषा संचालक केलं जायचं, कारण तेव्हा अँबॅसेडर गाडी मिळायची. म्हणजे बाकी काही भाषेचं प्रेम नाही, अँबॅसेडर गाडीसाठी माणूस भाषा संचालक व्हायचं. असं अनेक वर्ष चाललं. मग आम्ही खूप कॅम्पेन केलं, तिथेही आम्ही पुन्हा पत्रकारांची मदत घेतली आणि अशोक चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेपर्यंत आम्हालाही स्पष्टता आली होती की राज्यामध्ये भाषेचा विभाग पाहिजे, कारण भाषेचा विभाग असल्याशिवाय भाषा नियोजनाचं काम करता येत नाही. मग अशोक चव्हाण आणि छगन भुजबळांच्या समोर एक मीटिंग झाली. त्यात आम्ही जरा थोडं सर्वसाधारणपणे आम्हाला न सुचणारं शहाणपण केलं. ते म्हणजे भुजबळांच्या जवळचे जे पत्रकार होते त्यांना आम्ही असं ब्रीफ केलं की भुजबळांना हे बैठकीत सुचवायला सांगा की स्वतंत्र भाषा विभाग झाल्याशिवाय काही होणार नाही. तर भुजबळांनी, तुम्हाला माहिती आहे भुजबळ कसे नौटंकी आहेत ते, त्यांनी त्या सगळ्या बैठकीमध्ये, सगळ्या चर्चेमध्ये ऐन वेळी ते चव्हाणांना म्हणाले, नाही ते सगळं बरोबर आहे पण भाषा विभाग झाल्याशिवाय काही होणार नाही. आता आपला उपमुख्यमंत्री असं म्हणतो असं म्हणल्यावर चव्हाणांना त्याची दखल घेणं भाग पडलं आणि मग भुजबळांना श्रेय जाऊ नये म्हणून चव्हाणांनी वेगाने राज्याचं जे 50वं वर्ष ते चालू होतं त्याच्या 1 मेला त्यांच्या भाषणात अनाऊन्स केलं की आम्ही मराठी भाषेचा विभाग स्थापन करतोय. म्हणजे आपण चव्हाण साहेबांना श्रेय देतो भाषेच्यासाठी केल्याचं, आणि त्यांनी केलंच आहे. त्यांनी केलंय आणि पवार साहेबांनी केलंय. पण त्याच्यानंतर एक महत्वाचं काम जे सरकारच्या बाहेरच्या लोकांनी केलंय ते आम्ही मंडळींनी केलंय, म्हणजे सरकारला भाषेचा विभाग स्थापन करायला भाग पाडणं. कारण जगामध्ये जिथे कुठे भाषा नियोजनाचं नीट काम झालेलं आहे त्या नीट होणाऱ्या कामामध्ये भाषा नियोजनाची एक सर्वोच्च यंत्रणा लागते आणि ती भाषा विभागाची आहे. त्यानंतर आम्ही गेली 15-16 वर्ष हे सगळं काम करतोय 2010 पासून. दरम्यानच्या काळात मराठी शाळांची पालक संमेलन आम्ही घेतो. मराठी शाळा हा आमच्या कामाचा गाभा आहे. आम्हाला असं वाटतं की जर मराठी शाळा राहिली नाही तर मराठी भाषा राहणार नाही, आणि जर मराठी भाषा राहिली नाही तर आज माझ्यासारख्या शिकवणाऱ्याचं, तुमच्यासारख्या माध्यमातल्या मंडळींचं, आपल्या सगळ्यांचं पोट मराठी भाषेवर अवलंबून आहे. त्यामुळे मला फार आश्चर्य वाटतं की मराठी लेखक, मराठी कवी, मराठी कथाकार, मराठी पत्रकार, मराठी कलावंत यांना मराठीचा प्रश्न गांभीर्याने घ्यावासा वाटत नाही. म्हणजे भाषेवरचं प्रेम सोडा, तुमचं पोट भरणार आहे किंवा भरायचं बंद होणार आहे याच्यामुळे तरी लोकांनी याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आतापर्यंत आम्ही 10 पालक संमेलनं घेतली. साधारणपणे एका पालक संमेलनाची उपस्थिती 500 ते 1500 पर्यंतची आहे. आता आम्ही काय करतोय, पालकांना, शिक्षकांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये तुम्ही मुलांना पाठवा यासाठी लोकांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण आम्हाला असं लक्षात आलं की एकीकडे आम्ही 100 मुलं मराठीमध्ये यावीत असा प्रयत्न करतो आणि सरकारचा प्रयत्न असा आहे की 10,000 मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जावी. गेल्या 15 वर्षामध्ये म्हणजे अगदी लोकशाही आघाडी सरकारच्या 2011-12च्या टप्प्यापासून आता 2026 पर्यंत 4-5 प्रकारची सरकार येऊन गेले. सगळ्या सरकारांच्या कामामधला एकच कॉमन भाग आहे, तो म्हणजे इंग्रजी शाळांना बेबंद मान्यता देणं. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या जवळपास 50,000 शाळांना मान्यता मिळालेली आहे. आणि तुम्ही कुठेही मंत्रालयात लोकांना जाऊन विचारा, साधारणपणे एका शाळेच्या मान्यतेचा दर 5 लाख रुपये. आणि तुम्ही बघा की जर पुरुष मंत्री असेल तर त्याचा PA पैसे घेतो किंवा OSD घेतो, बाई मंत्री असेल तर तिचा नवरा पैसे घेतो. हे अत्यंत
कौटुंबिक स्वरूपाचा उपक्रम त्यांनी करून ठेवलेला आहे. तुम्ही चेक करा, वर्षा गायकवाड जेव्हा होत्या त्यावेळेला सगळं कामकाज कसं चाललं होतं तुम्ही पहा. म्हणजे दर नवा शिक्षण मंत्री आला ना की आधीचा बरा होता असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणजे त्यामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. आम्ही पुणे विद्यापीठात पण जेव्हा नरेंद्र जाधव इथले कुलगुरू होते, तुमच्यापैकी काही जण जेव्हा असतील त्यावेळेला त्यांचं ऐकून ऐकून तुमचे कान दुखले असतील त्यावेळेला. हा, ते स्वतःच असं बरोबर आहे ना, ते स्वतःच असं म्हणायचे की माझं विद्यापीठ हे पूर्वेचं ऑक्सफर्ड आहे. आम्ही पण त्यांच्याकडे जेव्हा आलो तेव्हा त्याने आम्हाला हे सांगितलं होतं. तर मी त्यांना सहज गप्पांमध्ये म्हणलो, कारण ग्रंथालीचे ते लेखक आणि मी ग्रंथालीत काम करायचो, तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की सर तुम्हाला असं वाटत नाही का की हे दुसऱ्या लोकांनी म्हटलं पाहिजे की हे पूर्वेचं ऑक्सफर्ड आहे म्हणून, तुम्हीच पूर्वेचं ऑक्सफर्ड आहे असं म्हणून काही उपयोग नाहीये. तर आम्ही त्यांच्याकडे त्यावेळेला आलो होतो की मराठीचा अभ्यासक्रम पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरचा जगात जसा भाषा साहित्य आणि भाषा विज्ञान याचा एकत्रित अभ्यासक्रम आहे तसा असायला पाहिजे. डॉक्टर प्रकाश परब म्हणून माझे सहकारी आहेत, त्यांनी त्याचा नीट अभ्यास केला. आम्ही मुंबई विद्यापीठात मांडला, पुण्यात मांडला, नागपूरला मांडला, पण मराठीच्या प्राध्यापकांनी आम्हाला यश मिळू दिलं नाही. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जर भाषा विज्ञानाचा अभ्यासक्रम आला, अनुवादाचा आला, कॉम्प्युटरवर मराठी टाईप करण्याचा आला, संभाषण कौशल्याचा अभ्यासक्रम आला, तर आमचा कथा कादंबऱ्यांचा अभ्यासक्रम कोणी घेणार नाही. तर आता तुम्ही सगळ्या विद्यापीठांमध्ये चेक करा मराठी विभागांची काय परिस्थिती आहे. बाकीच्या अभ्यासक्रमांसाठी लोक ऑलरेडी चाललेले आहेत आणि आता लोक कथा कविता कादंबऱ्या शिकायचं लोकांनी ऑलरेडी कमी केलंय. जे शिकतायत ते सगळे डिस्टन्सला जाऊन शिकतायत. त्यामुळे मराठीचा अभ्यासक्रम वेळच्या वेळेवर जर बदलला असता आपल्या लोकांनी, तर मराठीच्या अभ्यासक्रमातनच लोकांना पोटा पाण्याच्या काही एक शक्यता निर्माण झाल्या असत्या, पण त्यात आम्हाला यश आलं नाही. पालक संमेलनांच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं. मधल्या काळामध्ये आम्हाला असं जाणवलं की आम्ही जे काम करतो आहोत ते सगळं काम आमचं हे लोकवर्गणीतनं चालणारं काम आहे. म्हणजे लोकांनी 50 रुपये 100 रुपयापासून 1000 5000 रुपयांपर्यंत आम्हाला पैसे दिले. आणि तीनदा असं घडलं की आम्हाला अतुल तुळशीबागवाले यांच्याकडनं एक पाठ्यवृत्ती मिळाली. पुण्यामधलाच माणूस आहे, त्यांनी आम्हाला पाठ्यवृत्ती दिली. एक पाठ्यवृत्ती जी आम्हाला मिळाली होती ती महाराष्ट्रातल्या शाळांच्या मान्यतेच्यासाठी. तो एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातल्या मराठी शाळांच्या मान्यतेसाठी आम्ही खूप भांडलो, कारण सरकारचं त्यावेळेला असं म्हणणं होतं की शिक्षण हक्क कायद्यानुसार जिथे सरकारच्या शाळा आहेत त्याच्यापासून 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये खाजगी शाळा काढू नये. तर ज्यांनी खाजगी शाळा काढल्या त्या खाजगी शाळा काढलेल्या लोकांच्या शाळा सरकारनं बंद पाडल्या आणि त्या शाळा चालवणारे लोक ही जनतेची फसवणूक करतायत म्हणून त्यातल्या काही लोकांना 420च्या कलमाखाली आत टाकलं. असं कोल्हापुरात केलं, नाशिकामध्ये केलं, पुण्यामध्ये पण केलं. इथे पुण्यामध्ये पण एक 2-3 शाळा आहेत, त्या शाळांच्या बाबतीमध्ये केलं. त्यावेळेला दर्डा शिक्षण मंत्री होते, त्यांच्याशी आमचं बरीच चर्चा झाली, बरीच वादावादी झाली. पण दर्डा हे किमान ऐकणारे गृहस्थ होते. म्हणजे हा मारवाड्यांचा गुण आहे, ते तुमच्या मनासारखं करतील असं नाही, पण तुमचं ऐकून घेतील आणि तुमच्या मनातली जी रागाची वाफ आहे ती टप्प्याटप्प्यानं कमी करतील. तर त्यावेळेला त्यांनी एक 150-200 शाळांना स्वयंअर्थ साहित्य शाळांच्या कायद्याखाली विवक्षित शाळा म्हणून मान्यता दिली. त्यांना बऱ्याच अटी त्यांनी सैल केल्या. आम्हाला वाटलं की हे फारच छान झालंय, पण आमच्या नंतर लक्षात आलं की हा कायदा त्यांनी फक्त मराठी शाळांना लावलाच नाही, हे सगळं त्यांनी इंग्रजी शाळांना पण लावलं. आणि विवक्षित शाळा म्हणून काही हजार इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सर्व प्रकारच्या सवलती देऊन त्यांनी मान्यता मिळवून घेतल्या. त्याच्या पुढचा टप्पा मी तुम्हाला सांगतो. ज्या लोकांनी आम्हाला आमच्या सोबत काम केलं त्या सगळ्या लोकांना असं वाटत होतं, म्हणजे मी, रमेश पानसे, रवींद्र धनक आणि अरुण ठाकूर आम्ही चौघांनी ते लीड केलं. सगळ्या त्या शाळा चालवणाऱ्यांना असं वाटत होतं. आणि त्यातल्या बऱ्याचशा शाळा हे जैनांच्या होत्या, सांगली आणि कोल्हापुरातल्या चांगल्या शाळा चालवत होते ते लोक. पण त्यातल्या बऱ्याच लोकांना असं वाटलं की मान्यता मिळवून काय उपयोग आहे, अनुदान मिळालं पाहिजे. तर आम्ही त्यांना म्हटलं की ज्या कायद्याखाली आता आपल्याला मान्यता मिळाली आहे त्याच्यात अनुदानाची तरतूदच नाही. आणि अनुदानासाठी सरकारशी जर भांडायचं तर जास्त ताकद लागते. आणि अनुदानासाठी प्रत्येक टप्प्याला शिक्षण अधिकाऱ्यापासून पैसे द्यावे लागतात हे आम्हाला माहित आहे. आम्ही त्यांना म्हटलं की या गोष्टीत आम्ही पडणार नाही. पण आमच्या बरोबर जे काही लोक होते त्यातल्या काही लोकांना वाटलं की हे आपण करू शकतो. मग त्यातल्या काही लोकांनी आधी आमची शिक्षण हक्क समन्वय समिती जी होती तिचं नाव वापरलं. मग आम्हाला कळल्यावर आम्ही त्यांना काढून टाकलं त्या संस्थेतनं.
त्यांनी साधारणपणे सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामधून 6 कोटी रुपये गोळा केलेले आहेत. आणि ही प्रक्रिया गेली 11-12 वर्ष चालू आहे. हे काय करतायत म्हणजे समजा उद्धव धुमाळेंना शिक्षक व्हायचे आणि मी संस्था चालक आहे, तर त्यांच्याकडनं मी 10 लाख घ्यायचे आणि त्यांच्याकडनं घेतलेल्या 10 लाखासारखी एक रक्कम 50-60 लोकांकडनं गोळा करून वरचा जो काही रेट ठरलेला असेल त्यानुसार ते सगळं वरती पोचवायचं. आणि यांनी का द्यायचं, कारण एकदा शाळेला मान्यता मिळाली की हे अनुदानित होईल, अनुदान मिळालं की हे अनुदानित होईल आणि मग सरकारकडे रेटा लावून हे ज्या तारखेपासून काम करतायत त्या तारखेपासून अनुदानितचा पगार घेता येऊ शकतो. म्हणजे 10 लाखाचं आता तात्पुरतं नुकसान आहे, पण कदाचित लॉंग टर्म फायदा आहे त्याच्यामध्ये. त्याचा दुसरा कोलॅटरल फायदा काय आहे, दुसरा कोलॅटरल फायदा आहे की या स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये शिकवणारे जे पुरुष होते त्यांची लग्नच होत नव्हती. त्यांची लग्न त्यांना 6,000-8,000 असा पगार होता. पेट्रोल अलाउन्सवर ते लोक काम करत होते, त्यामुळे त्यांना मुली मिळत नव्हत्या. 35, 38, 40व्या वर्षापर्यंत त्यांना मुली मिळत नसल्यामुळे 10 लाख देऊन का होईना शाळा अनुदान पात्र झाली तर आपल्याला काहीतरी पैसे मिळतील, नोकरी मिळेल असं त्यांना वाटत होतं. असे लोक, आता मी कोल्हापुरात गेलो तेव्हा लोक मला भेटले आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यांना आपण लोकांकडनं पैसे गोळा केलेत, काही गैर केलंय असं वाटत नव्हतं. याच्याबद्दल मी तावडेंशी बोललो होतो. ते जेव्हा काँग्रेसचं सरकार जाऊन शिक्षण मंत्री झाले, ही जी सगळी गटारगंगा आहे त्याची सुरुवात त्यांच्या काळात झाली आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या 4 शिक्षण मंत्र्यांनी ते सगळं चालू ठेवलेलं आहे. तर आता प्रश्न असा आहे शाळांच्या बाबतीतला की जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या शाळा, विशेषतः महानगरपालिकांच्या त्या शाळांच्या जागांचं रिअल इस्टेटमध्ये रूपांतर करायचं आणि ते विकून टाकायचं. त्यासाठी जशा गिरण्या आजारी पडल्या तशा हे सगळे लोक गिरण्यांसारख्या या सगळ्या शाळा आजारी पाडण्याचा प्रयत्न करतायत असं आम्हाला दिसतं. आणि त्याच्यासाठी आम्ही भांडतोय. कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी भूषण गगराणींशी आमचा झालेला वाद काहींनी पाहिला असेल. आपल्यापैकी खूप लोकांना त्यांच्याबद्दल प्रेम होतं आतापर्यंत की कोल्हापूरचा माणूस आहे, मराठीतनं IAS झालेला आहे. पण मराठीतनं IAS झालेला माणूस मराठी धार्जिणा असतो असं समजण्याचं काही कारण नाहीये. शेवटी तो कोणाचे हितसंबंध जपतो, कोणाच्या प्रॉपर्ट्या सांभाळतो हे महत्वाचं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही जे काम करतोय आणि ज्याची माहिती अधिक लोकांच्या पर्यंत आली आहे ते 3ऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात आम्ही उभं केलेलं आंदोलन आहे. त्या आंदोलनाचं सुद्धा माध्यमांनी, ज्याला आपण काय म्हणतो, संक्षिप्तीकरण त्यांच्या पद्धतीनं केलं की हे 2 भावांना एकत्र आणणारं आंदोलन आहे. मुळामध्ये 2 भावांनी एकत्र यावं की नव्हे हा आमचा अजेंडाच नव्हता. 2 भावांना एकत्र येणं ही त्यांची गरज होती आणि त्यामुळे त्यांना योग्य ते तसे टायमिंगच्या बाबतीमध्ये दोघेही कमी अधिक प्रमाणात हुशार आहेत, त्यामुळे त्यांनी त्या संधीचा फायदा घेतला. आणि आम्ही दोघांनाही खाजगीरित्या, जाहीररित्या पण हे सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या पक्षाच्या अजेंड्यावर मराठी शाळांचा मुद्दा घेत नाही तोपर्यंत अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवलं जातं की नाही, मराठी शाळांमध्ये हिंदी शिकवलं जातं की नाही, याच्या जीवावर आपल्याला भाषाकारण दीर्घकाळ करता येणार नाही. आणि मधल्या काळामध्ये आम्हाला असं जाणवलं, मी स्वतः 2018 साली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध आणि माझा त्याच्यात दारुण पराभव झाला. म्हणजे मी 15 लाख रुपये लोकवर्गणीतनं गोळा केले. माझे स्वतःचे 1.5-2 लाखच होते, पण लोकांनी त्याच्यासाठी पैसे दिले. जर ते दिले नसते तर आज मी तुमच्या समोर नसतो, म्हणजे मी कर्जबाजारीच असतो. हे मी का सांगतो, कारण पत्रकारांमध्ये, इतरांमध्ये एक अशी अनौपचारिक चर्चा असते की बाबा याला राजकारण करायचं आहे का. लोक मुंबईत पण आमच्याकडे हौशी पत्रकार असं म्हणतात की बाबा ह्याला विधान परिषद हवी आहे का. तर माझं त्याच्याबद्दलचं अत्यंत स्पष्ट असं म्हणणं आहे की विधान परिषद हा काही माणसाच्या महत्वाकांक्षेचा भाग असू शकत नाही. इतकी किरकोळ गोष्ट आहे ती. मला जर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्माचं अशा प्रकारचं काही सांस्कृतिक राजकारण उभं करायचं असेल तर सध्याचं जे प्रस्थापित मराठीचं राजकारण आहे त्याच्या पलीकडे जाऊनच काम करायला पाहिजे असा आम्ही प्रयत्न केला. गेल्या 2 वर्षामध्ये मी जे काम करतो आहे आणि ज्याच्याबद्दल काही दिवसांच्या पूर्वी आमच्या विद्यापीठात झालेल्या चर्चेमध्ये मी शहरी नक्षल आहे अशा प्रकारचा एक बहुमान मला देण्यात आला. तर प्रॉब्लेम असा आहे आपल्याकडे की भाषेचं काम करणारे लोक संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले जर सोडले
तर राज्याच्या स्थापनेपासून भाषेचं काम करणारे जे लोक आहेत आपल्याकडं, ते सकाळी मराठी आहेत आणि संध्याकाळी हिंदू आहेत. अशा पद्धतीनं दोन दगडांवर उभं राहून तुम्हाला भाषेचं काम करता येत नाही. त्यामुळे आम्ही जे सातत्यानं सांगतो ते म्हणजे सर्व जाती धर्माचा जो मराठी माणूस आहे, मराठी बोलणारा, त्याचं राजकारण मराठी माणसाचं आहे आणि ते मराठी कारण आहे. म्हणजे मी बरेचदा जेव्हा वर्तमानपत्रांमध्ये अगोदर लिहायचो तेव्हा मराठी कारण असा शब्द लिहिला की डेस्कवरचा माणूस तो खोडून टाकायचा आणि मराठीकरण करायचा, कारण त्याला वाटायचं की हे चुकलं आहे. तर ते मराठी कारण हा चुकलेला शब्द नव्हता, हा बरोबरच शब्द आहे. याचं कारण मराठी कारण म्हणजे मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण असा आम्ही एकत्रित विचार करतो. गेल्या काही वर्षांमध्ये माझी समाज माध्यमावरच्या माझ्या जर तुम्ही पोस्ट पाहिल्यात तर जे हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन आपल्याकडे संघ आणि भाजपची मंडळी मांडताना दिसतात, त्याला टोकाचा विरोध मी माझ्या वैयक्तिक पातळीवर करताना दिसतो. त्याच्यामुळे मला लोकांनी असं विचारलं आहे एका मुलाखतीमध्ये, मला वाटतं लेट्सअपच्या मुलाखतीमध्ये मला विचारलंय त्यांनी की संघ आणि भाजपमध्ये जे हिंदुत्व मराठीचे समर्थक आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे. माझं त्याच्याबद्दलचं म्हणणं असं आहे की 2014 साली 14 पर्यंत जेव्हा भाजपचं सरकार आलं नव्हतं तोपर्यंत अनेक लोक जे आता उघड हिंदुत्ववादी आहेत ते त्यावेळेला उघड मराठीवादी होते. पण ते 2014च्या नंतर डोळ्यातनं बाहेर आले. त्यांना असं लक्षात आलं की आपली जे नैसर्गिक छत्रछाया देणारा पक्ष आहे आणि वैचारिक व्यवस्था आहे ती आता आल्यानंतर आता आपण हिंदू आपली ओळख सिद्ध केली पाहिजे, आता आपल्याला किंवा ब्राह्मणी आपली ओळख सिद्ध केली पाहिजे, आता आपण स्वतःला मराठी म्हणण्याची काही गरज नाही. त्यामुळे बरेचदा मराठीच्या ह्या कामाच्या बद्दल विचार करताना विशेषतः सेना आणि मनसेच्या लोकांनी दीर्घकाळ गल्लत करून ठेवल्यामुळे मराठीचं काम हिंदुत्वाच्या कामाच्या सोबत करता येऊ शकतं असा लोकांचा समज झालेला आहे. मराठीचं काम आम्ही जे करतो आहोत ते ज्या प्रकारचं करतो आहोत ते हिंदुत्वाच्या कामाच्या सोबत अजिबात करता येणार नाही, आम्हाला करायचंही नाही. म्हणजे आम्हाला त्याच्यात यश नाही आलं तरी चालेल, पण आम्हाला आमच्या पद्धतीने करायचंय. आम्हाला मराठी मुसलमानांच्या बरोबर काम करायचंय, आम्हाला मराठी बौद्धांबरोबर, मराठी ख्रिश्चनांबरोबर, गावगाड्यातल्या मराठी जैनांच्या बरोबर काम करायचंय. आणि गायपट्ट्याचं जे अतिक्रमण महाराष्ट्रावर होतंय उत्तर भारतातल्या हिंदूंचं आणि उत्तर भारतातल्या मुसलमानांचं, त्याच्याबद्दलची एक विरोधाची भावना वेगवेगळ्या टप्प्याला आम्ही मांडलेली आहे. लोक त्याच्यावर म्हणतात की घटनेमध्ये कलम 19 आहे, लोकांना देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे. टेक्निकली ते चूक नाहीये, पण घटना जेव्हा झाली, तयार झाली, त्यावेळेला घटनाकारांना असं वाटलं नसेल की एखाद्या राज्यामधली 4-4, 5-5 कोटी माणसं दुसऱ्या राज्यात जातील. हे स्थलांतर नाहीये, हे एक्झोडस आहे, हे वसाहतीकरण आहे. हा हिंदीचा आणि हिंदुस्थानाच्या विचारसरणीचा देशांतर्गत वर्चस्ववाद आहे, सांस्कृतिक वर्चस्ववाद आहे. आणि आपण ना धड उत्तरेत आहोत ना धड दक्षिणेत आहोत. त्यामुळे आपण मध्येच अडकल्यामुळे मध्ये लोंबकळतो आहोत. आणि आपल्याला एक सवय यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून किंवा त्याच्या आधी महादजी शिंदेनी दिल्लीची सल्तनत राखली तेव्हापासून दिल्लीचं तख्त राखण्याची आपली हौस आहे. सह्याद्रीला हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची हौस आहे. मला तुम्ही विचाराल तर आता दिल्लीचं तख्त जिंकण्याची वेळ आहे, दिल्लीचं तख्त फोडण्याची वेळ आहे. दिल्लीचं तख्त राखणं इथपासून आपला प्रवास दिल्लीचे बूट चाटणं इथपर्यंत झालेला आहे. तुम्ही बघितलं गुवाहाटीला गेलेली टोळी बघा, तुम्ही विकासासाठी गेलेली बारामतीची टोळी बघा, या सगळ्यांच्या मध्ये काय गमावलेलं त्यांनी आहे तर महाराष्ट्राच्या बद्दलचा स्वाभिमान त्यांनी गमावलेला आहे. आणि त्यामुळे पूर्ण कूस बदलली पाहिजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणाने, महाराष्ट्राच्या आर्थिक राजकारणाने. अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही काही करतो आहोत. गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यांमध्ये मी फिरलो. आज कदाचित तुम्ही समाज माध्यमांवर पाहिलं असेल की या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात 10 ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादनाचे कार्यक्रम आम्ही केले. मुंबईमध्ये मराठी माणसांच्या रोजगाराची आणि घरांसाठीची परिषद केली. उद्या संध्याकाळी इथे निवाराच्या हॉलमध्ये आम्ही महाराष्ट्र रेल्वे परिषद करतो. म्हणजे मी तुम्हाला त्यासाठी आमंत्रित पण करतो, तुम्ही आलात तर आम्हाला आनंद होईल. असं हे साधारणपणे गेल्या 20-22 वर्षामधलं काम आहे. एक टीम म्हणून आम्ही काम केलं. सुरुवातीला आमच्याकडे जागा नव्हती, रमेश पानसेने आम्हाला काही वर्ष जागा दिली. त्यानंतर जवळपास 12-14 वर्ष माझ्या घरातनं काम चाललं. आत्ता गेले 2 महिने आम्हाला शिवाजी मंदिरमध्ये ज्ञानेश महाराव यांच्यामुळं
आम्हाला 2 महिने झाले एक छोटंसं ऑफिस वापरायला मिळालेलं आहे आणि मध्यवर्ती जागेमध्ये ऑफिस आहे. त्यामुळे तुमच्यापैकी जे कोणी मुंबईत येणार असतील आवर्जून तुम्ही या असं मी तुम्हाला सुचवीन. आणि आता मला 1-1.5 वर्षापूर्वी आम्हाला वाटत होतं की बहुतेक हे काम आपल्याला बंद करावं लागेल कारण लोकांना नको आहे. पण आज आम्हाला असं वाटतं महाराष्ट्रात फिरताना की स्थलांतराचा प्रश्न असेल, शाळांचा प्रश्न असेल, भाषेचा प्रश्न असेल किंवा एकूण महाराष्ट्राच्या ओळखीचा प्रश्न असेल, हा मुंबई पुरता मर्यादित प्रश्न नाही. मी चंद्रपूर आणि चंद्रपूरला जाऊन आलोय, वर्धेला जाऊन आलोय, नागपुरात जाऊन आलोय. सगळीकडे लोकांना कमी अधिक प्रमाणात हा प्रश्न जाणवतो आहे. या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुमच्यासारख्या मंडळींची आम्हाला जी मदत हवी आहे ती इथं पुण्यामध्ये आम्ही आमचं सेंटर उभं केलंय. आता म्हणजे जागा नाहीये, पण एक कार्यक्रम आम्ही जो केला अभिवादनाचा कार्यक्रम केला, रेल्वे परिषद आम्ही घेतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुण्यात आम्हाला जागा मिळण्यासाठी म्हणा, कारण जागा काय आम्ही बाजारभावाने जागा घेऊन चालवू शकू अशी परिस्थिती नाही. दोस्ती खात्यामध्ये जागा मिळाली, थोडीफार आम्हाला ऑफिस स्पेस थोडासा मिळाला तर हवा आहे. आणि काम करण्यासाठी म्हणजे गेल्या 6-8 महिन्यामध्ये खूप लोक येऊन जोडले गेलेले आहेत. पण रचनात्मक काम उभं राहायचं तर कुणीतरी मान ठोकून आठवड्यातनं एकदा, 15 दिवसातनं एकदा, महिन्यातनं एकदा बसून 4 माणसांची कॉफीनं बैठक घेणं, 2-3 महिन्यामधनं एक कार्यक्रम घेणं असं करावं लागतं. तर हे होईल. आणि म्हणजे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, जसं मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे, असं आपण ज्याला सरधोपटपणे आपण म्हणतो तसं म्हणण्याची पद्धत आहे. पण पुण्यातला सांस्कृतिक महोत्सव सुद्धा पुनीत बालन चालवतो, हे आता आपल्याला माहिती आहे. पुण्यातल्या ढोल पथकांची व्यवस्था सुद्धा दुसरेच कोणतरी लोक बघतात. पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी, हिंजवडी सारख्या ठिकाणी परप्रांतीयांचं वाढलेलं प्रमाण किती आहे आपल्याला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये पुणे सुरक्षित आहे अशा समजुतीत राहू नका. आणि पुण्यामध्ये येणारे जे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातल्या लोकांनी इथं हा सगळा आपला भाग आहे. जर इथे येणार आम्ही, तुम्ही मध्यरात्री जर पुणे स्टेशनला गेलात तर उत्तर भारतातनं येणाऱ्या गाड्यांमधून अक्षरशः माणसांचा पूर येताना तुम्हाला दिसतो. 2-2, 2,500 हजार मैलावरनं येणारे लोक 4 दिवसामध्ये उबर चालवायला घेतात आणि तुमचा कल्चरल स्पेस, तुमचा सगळा पब्लिक स्पेस क्लेम करायला घेतात. अशा परिस्थितीमध्ये आपण का करायचं नाही ते, अशा प्रकारची एक भावना माझ्या मनात आहे. ही एक बेसिक मांडणी मी तुमच्या पुढे केलेल्या कामाची केली. त्यांनी मला माइलस्टोन विचारले तर एक मला असं वाटतं 2-3 पुरस्कार, साहित्य संघाचा एक बागड ढवळे आणि माधव जुलियन यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला. आणि आमच्या संस्थेला उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना महाराष्ट्र सरकारकडनं मिळणारा मंगेश पाडगावकरांच्या नावाचा पुरस्कार मिळाला. म्हणजे गेल्या 22 वर्षामध्ये सरकारकडनं मिळालेला हा एकमेव, कदाचित शेवटचा अशा प्रकारचा पुरस्कार आहे. आता ज्या प्रकारची भूमिका माझी सरकारच्या बद्दलची आहे ते पाहता ते मला काठीनही हात लावतील अशी शक्यता नाहीये. आणि मलाही सरकारच्या समित्यांवर जाणं, किंवा मी सरकारचा ओएसडी होतो उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये, मी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा ओएसडी होतो आणि मी विद्यापीठातनं डेप्युटेशनवर उदय सामंतांकडे गेलो होतो. त्यावेळेला ह्या सगळ्या फुले, शाहू आंबेडकर ह्या सगळ्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांची तेव्हाची रचना करण्यामध्ये माझा काही एक रोल होता. त्यामुळे ही यंत्रणा कशी ऑपरेट होते हे मला थोडं माहिती आहे. आणि ही मोहाची जागा आहे खूप. म्हणजे मी एप्रिल 22ला परत आलो विद्यापीठामध्ये, हेड झालो. त्यानंतर मी अजून 2 महिने थांबलो असतो तर कदाचित गुवाहाटीला गेलो असतो. पण त्याच्यासाठी माणसाला एक प्रकारचं टेम्परामेंट लागतं, ते काही माझं नाहीये. तर अशा पद्धतीचं काम आहे. फार काही अपूर्व आम्ही केलंय असं नाही. लोक आता अलीकडे भेटतात आणि युट्यूबवर किंवा इन्स्टावर सगळं पाहून लोक रिॲक्ट करतात त्याच्यावर. मला असं वाटतं की त्या प्रतिक्रियांच्या पलीकडे कामामध्ये जर लोक सहभागी झाले तर अधिक चांगलं होईल. धन्यवाद. काय झालं माहित आहे की सगळ्या राजकीय पक्षांचं एकमत आहे, पण त्यांना जाहीरपणे हे बोलण्याची हिंमत नाहीये की मराठी माध्यमाच्या शाळा नको आहे. सगळ्या राजकीय पक्षांचं एकमत आहे. म्हणजे तुम्ही बघा की पवार पब्लिक स्कूल सुप्रिया सुळेंच्या ताब्यात जेव्हा गेलं, म्हणजे पवार साहेबांना विचारल्याशिवाय काय ते काढलेलं नाहीये. तर जेव्हा त्यांनी पवार पब्लिक स्कूल काढल्या त्यावेळेला जर पवार साहेबांनी त्या शाळा एसएससी बोर्डाच्या मराठी माध्यमाच्या काढल्या असत्या
तर महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी, कारण तेव्हा पवारांचा प्रभाव होता, साहेब काढतायत म्हणल्यानंतर महाराष्ट्रातल्या इतर पण राजकीय पक्षांच्या लोकांनी त्या शाळा काढल्या असत्या, पण त्या शाळा त्यांनी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्याच काढल्या. आणि सुप्रिया सुळेंना जर तुम्ही त्याच्याबद्दल विचारलं तर त्या सांगतात लोकांना की तिथे काय गरिबांना एवढे टक्के ऍडमिशन फ्री आहे. आता तिथे त्यांच्या माहितीतल्या राजकीय पुढाऱ्यांच्या अनेक मुलांना ते प्रवेश देतात. अशाच प्रकारचा एक घातक प्रयोग आदित्य ठाकरेंनी मुंबईत केलाय. त्याला ते मुंबई पब्लिक स्कूल असं म्हणतात. त्यांनी काय केलं, मुंबई महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा केल्या. आता त्या जेव्हा केल्या तेव्हा त्यांच्या विरुद्ध आम्ही भांडलो. तर आदित्य ठाकरेंचा युक्तिवाद काय होता, गरिबांच्या मुलांना आम्ही फुकटामध्ये इंग्रजी शिक्षण देतो आहोत. तर गरिबांच्या मुलांना तुम्ही फुकटात शिक्षण देता इथपर्यंत बरोबर आहे, पण त्या मुलांना तुम्ही शिक्षण देताय का आणि नीट इंग्रजी शिक्षण देताय का, तर तसं घडताना दिसत नाहीये. पण ते आदित्य ठाकरेंनी तेव्हा कोणाचं ऐकलं नाही. काही महिन्यांच्या पूर्वी आम्ही गगराणींकडे दुसऱ्यांदा गेलो तेव्हा प्राची जांभेकर त्यांच्या उपायुक्त आहेत, त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना म्हटलं की सीबीएसईच्या शाळा जर पंजाबमध्ये पंजाबी माध्यमाच्या आहेत, युपी बिहारमध्ये हिंदी माध्यमाच्या आहेत, तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाच्या का मागितलं नाही. तर त्या असं म्हणाल्या की सीबीएसईने आमचं ऐकलं नाही. तुम्ही मला सांगा, देशातली सगळ्यात मोठी महानगरपालिका यांची, काही राज्यांच्या पेक्षा यांचं जास्त बजेट आहे. यांनी जर सीबीएसईला म्हटलं असतं की तुम्ही नाही ऐकलं आमचं, तर महाराष्ट्रात एकही सीबीएसई शाळा होऊ देणार नाही, सीबीएसईने झक मारून ऐकलं असतं. पण यांच्यातल्या कोणाचीही मुलं मराठी माध्यमामध्ये शिकलेली नाही, कोणाचीही मुलं एसएससी बोर्डामध्ये शिकलेली नाही. त्याच्यामुळे यांना सीबीएसई करण करायचं आहे हे टेक्निकल आहे, यांना सरसकट इंग्रजीकरण करायचं हेच उद्दिष्ट आहे. आता नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सागर नाईक नावाचा त्यांचा सभागृह नेता आहे, त्याने सांगितलं की नवी मुंबईच्या क्षेत्रातल्या सगळ्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून आम्ही त्यांचं इंग्रजीकरण करणार आहोत. एसएससीच्या इंग्रजी शाळा, अजून ते सीबीएसई कडे गेले नाही, पण एकदा एसएससीच्या इंग्रजी शाळा केल्या की एक पाऊल पुढे टाकलं की सीबीएसईच्या इंग्रजी शाळा आहे. त्याच्या पुढे तुम्ही जे सांगितलं ना, सगळ्या जिल्हा परिषदा, सगळ्या महानगरपालिका, सगळ्या पंचायत समित्या यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे एक मॉडेल इंग्लिश शाळा काढा. आणि मॉडेल इंग्लिश शाळा जी आहे ती सीबीएसईची आहे. म्हणजे खाजगी पातळीवर सीबीएसईच्या आयसीएसईच्या शाळा निघालेल्याच आहेत, खाजगी पातळीवर स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर त्या शाळा आहेतच. पण त्याच्या पलीकडे आता सरकारने जर सीबीएसई करण केलं तर त्याच्यामधून इतका गंभीर परिणाम निर्माण होईल की आता लोकांचा सगळा भर राजकीय पक्षांचा अमराठी शाळांमध्ये मराठी शिकवलं जातंय की नाही एवढाच आहे. आणि ते सुद्धा कसं आहे, 1ली ते 4थी शिकवलं जातंय का, 5वी ते 7वी शिकवलं जातंय का, 8वी ते 10वी शिकवलं जातंय का, मग ग्रेडिंग आहे का मार्क धरले जात आहेत, अशा प्रकारचेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहेत. म्हणजे शिक्षणाचं माध्यम म्हणून मराठी संपावं या दृष्टीनं आपल्या राजकीय पक्षांची वाटचाल आहे. याच्यावरचं जे उत्तर आहे ते समाज म्हणून आपण शोधलं पाहिजे. लोक काय म्हणतात, आमच्या घराजवळ बरी मराठी शाळा नाहीये, हा एक स्टँडर्ड युक्तिवाद आहे. किंवा बायको नाही म्हणाली, नवरा नाही म्हणाला, हे स्टँडर्ड युक्तिवाद आहे. तुमच्या घराजवळ जी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे तिला दर्जा आहे याचा शोध तुम्हाला कसा लागला, कारण तुम्हाला त्या शाळेत आतच जाता येत नाहीये, पालकांना त्या शाळेमध्ये बोलताच येत नाहीये कोणाशी. मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही 4 शिक्षकांना काहीतरी बोलू शकता, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जात नाहीत लोक, बोलू शकत नाहीत. त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला म्हणजे माध्यम म्हणून तुम्ही लोक काय करू शकता, तर आम्ही मुंबईमध्ये ज्या वेळेला माहीम, दादर, ठाणे, भांडूप अशा शाळा महानगरपालिकेने बंद पाडल्या, त्यांनी आर्ग्युमेंट काय केलं, धोकादायक आहे. कुठली इमारत धोकादायक ठरवण्यासाठी मला वाटतं महानगरपालिकांचा काहीतरी दरच ठरलेला आहे, जी त्यांना धोकादायक ठरवायची आहे. अशा काही शाळा आज धोकादायक आहेत, उद्या कमी धोकादायक आहेत. या पद्धतीने शाळा बंद पाडणं आणि माध्यमांतर करणं या 2 गोष्टी होत आहेत. या बाबतीमध्ये मला काय वाटतं माहितीये, या बाबतीमध्ये राजकीय पुढाऱ्यांना जेवढे टोकाचे प्रश्न माध्यमांनी विचारले पाहिजे तेवढे विचारले जात नाहीत. म्हणजे आदित्य ठाकरेची कालची पोस्ट आहे, आयसीएससीची शाळा आम्ही काढली, त्या शाळेमधल्या मुलांना 90% 95% मार्क मिळाले, पण त्या पोस्टची बातमी झाली आहे, पण त्या पोस्टवर त्याला कोणी हे विचारलं नाही
की त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना मराठी आणि इंग्रजी नीट येतंय का? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्या घरी जाऊन मुलाखत घ्या असं नाही, कारण तो एंटरटेन करणार नाही, पण किमान त्याच्या ट्विटच्या खाली काय म्हणणं आहे हे तरी लोकांनी विचारलं पाहिजे. पण असं विचारलं जात नाही कुठल्याच राजकीय पक्षाला. आणि त्याच्यामुळे मेजर धोका आपल्या समोरचा शाळांचं सरसकट सीबीएसईकरण होणं, इंग्रजीकरण होणं. आणि जसजसा लोकांच्याकडचा पैसा वाढेल, काय झालं, गरिबांची मुलं जेव्हा मराठी शाळेत आली तेव्हा मध्यमवर्गीयांची इंग्रजी शाळेत गेली. गरिबांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या एसएससी बोर्डात गेली तेव्हा वरच्या वर्गातल्या लोकांची सीबीएसईत गेली. आता गरिबांच्या मुलांना पण सीबीएसई आयसीएसई परवडायला लागलं तर धनदांडग्यांची मुलं आयजीसीएसई आणि आयबी बोर्डात जायला लागलेली आहे. मग तिथे लोक काय म्हणतात, नाही 15च मुलं आहेत, वर्ग एसी आहेत आणि काही दप्तराचं ओझच नाहीये, पण फी किती आहे, 5 लाख रुपये, 8 लाख रुपये. अशा प्रकारची माध्यमावर आधारित वर्ण व्यवस्था आपण तयार करतो आहोत आणि ही अत्यंत घातक गोष्ट आहे. म्हणजे मराठी शाळेमध्ये शिकलेला त्याने शिपाईच राहायचं आहे, आयजीसीएसई शाळेमध्ये शिकलेला त्याने तशाच प्रकारच्या विद्यापीठात शिकायचं आहे आणि मग त्याने खाजगी विद्यापीठातच जाऊन नोकऱ्या करायच्या आहेत. अशा प्रकारची माध्यमाधारित वर्ण व्यवस्था होते आहे. ती चॅलेंज जर करायची असेल तर जसं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी भांडलं पाहिजे, तसं मला वाटतं की माध्यमांनी, म्हणजे तुमच्या सगळ्या मंडळींवर प्रेशर आहे मला कल्पना आहे. म्हणजे परवा मी पत्रकार परिषद घेतली तर तिथं मी असं म्हणालो की बातम्या जातात पण बातम्या गेल्यानंतर वर जातातच असं नाही. तर एका गृहस्थानं फार राग आला माझा, पण हे खरंच आहे की म्हणजे ह्यांनी माझी बातमी केली आहे पण मध्ये डेस्कवर कोणीतरी अडवली आहे ती. आणि मग लोक असं मला अलीकडे आलेला अनुभव मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ती मुलाखत बघा, म्हणजे तुम्हाला चॅनल कुठलं आहे तेही कळेल. मी माझा पाठलाग केला त्या चॅनलच्या प्रतिनिधींनी कोल्हापुरापासून मुंबईपर्यंत की आम्हाला तुमचं एक ट्विट आहे ते व्हायरल झालंय, त्याच्यावरची मुलाखत पाहिजे. माझ्या घरी सकाळी 8 वाजता तुम्हाला माहिती चॅनलवाले एकदम मागे लागले की कसे जीव घेणे मागे लागतात ते. तर त्यांनी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये मी तटकरेंबद्दल बोललो आहे. तर ती मुलाखत पुढचे 4 दिवस आलीच नाही, कारण मला लक्षात आलं आणि ज्याने ती मुलाखत घेण्यासाठी मला 10 फोन केले तो बिचारा संकोचून पुन्हा माझे फोनच घेईना. मग शेवटी मी संपादकाला एवढंच लिहिलं की तुम्ही जे काही केलं आहे ते अत्यंत अनप्रोफेशनल आहे. तुमच्या फीडबॅकसाठी आज संध्याकाळपर्यंत मी वाट पाहिल. पुढच्या 15 मिनिटांमध्ये त्या चॅनलच्या युट्यूबवर माझी मुलाखत आली आणि ती दिवसभरात लाखभर लोकांनी पाहिली. प्रश्न ती किती लोकांनी पाहिली हा नाहीये, म्हणजे मुलाखत घेणारा माणूस आणि प्रत्यक्षात त्या मुलाखतीमुळे कोणाचे हितसंबंध दुखावले जात आहेत असं वाटून ती दाबून टाकणारे लोक, ही जी गॅप आहे ना ती गेल्या काही वर्षात वाढली आहे. माझी फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही काही घरावर तुळशीपत्र ठेवा असं माझं म्हणणं नाही, पण आपण सगळ्या लोकांनी थोडं थोडं कमी घाबरायचं ठरवलं ना तर आपली भीती कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे मला लोक म्हणतात की तुला भीती वाटत नाही का, तू सरकारबद्दल एवढं बोलतो. तर मला असं वाटतं की वाटते, भीती ही नॉर्मल गोष्ट आहे, पण जर अधिक लोक सोबत आले तर मला वाटणाऱ्या भीतीचा कोशंट कमी होतो. त्यामुळे मैत्री खातर का होईना आपण सगळ्यांनी एकमेकांची भीती थोडी कमी केली पाहिजे. सर म्हणजे तुम्ही आता त्याचा बोलताना उल्लेख केला, पण हे सीबीएसई आयसीएसई एसएससी नवीन वर्णव्यवस्था सर अस्तित्वात आली, असं का होऊ शकत नाही की सर हे सगळ्या गोष्टी जाऊन एक युनिफॉर्म बाबा सगळ्यांना लागू होईल असा एक अभ्यासक्रम अस्तित्वात यायला पाहिजे. ही जी वेगवेगळी उपयोग म्हणजे टिपिकल ग्रेडेशन आहे सर, हे म्हणजे ती वर्णव्यवस्थाच वाटते की आमचा मुलगा आयसीएससीचा आहे, आमचा ह्याच्यात आहे. हे थांबवून कुठेतरी सर मला असं वाटतं की युनिफॉर्म विचार व्हायला पाहिजे. त्याबद्दल तुमचं सर काय? एक काय माहित आहे, यासाठी समाजातला जो वरचा वर्ग आहे ना त्या वरच्या वर्गाला शहाणपण येण्याची जास्त गरज आहे. गरिबांची मुलं त्यांना परवडणाऱ्या जवळच्या शाळेत जाणार आहे. म्हणजे विनोबांनी म्हटलं होतं की सगळ्यात चांगली शाळा कुठली, जिथे मूल चालत जाऊ शकेल ती शाळा चांगली, म्हणजे परिसरातली. तर आता तुम्ही कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी जा, 20-20, 30-30 किलोमीटर लोक जीप मध्ये मुलं कोंबतात आणि अक्षरशः कोंबतात. म्हणजे एका जीप मध्ये 15-20 मुलं आहेत आणि ती मुलं त्या जीप मध्ये कोंबली जात आहेत, टाय बूट घालून ती जात आहेत. युनिफॉर्म जो कोड आहे ना शिक्षणाच्या बाबतीत तो जर व्हायचा तर
वरच्या मंडळींना या व्यवस्थेमध्ये बदल करावा असा वाटणे इतपत काहीतरी घडलं पाहिजे आणि ते क्रांतिकारक आहे. म्हणजे आता जिथे आपल्याकडे समाजवादी व्यवस्था आली, साम्यवाद भारतामध्ये त्या अर्थाने पूर्ण साम्यवादी व्यवस्था आली नाही आणि पूर्ण साम्यवादी व्यवस्था जिथे आली तिथे सुद्धा लोकांचं प्रचंड शोषण झालं आहे, प्रचंड हिंसा झाली आहे, आपल्याला माहिती आहे. पण अनेक ठिकाणी शिक्षण अफोर्डेबल होणं, शिक्षण परवडणारं होणं हे साम्यवादी व्यवस्थांमध्ये अनेक ठिकाणी घडलं. फिनलंड सारख्या छोट्या देशामध्ये तुम्ही समाजाच्या कोणत्याही थरातले असा, तुम्हाला मिळणाऱ्या शिक्षणातल्या सोयी सारख्या आहेत. आपल्याकडे बघा, नंदुरबारच्या त्या जिल्हाधिकारी बाईंनी एका पुरुषाने आपल्या मुलाला मराठी माध्यमाच्या झेडपीच्या शाळेत घातलं तर त्याच्या दुनियाभर बातम्या आल्या. तो निर्णय चांगलाच आहे त्या त्या व्यक्तीने घेतलेला. पण साधा विचार करा की जर त्या माणसाचं सरकारशी बी नसलं तर 6 महिन्यात त्याची बदली होणार आहे. तो ज्या कुठल्या जिल्ह्यात जाईल तिथे त्या माणसाला परत आपल्या मुलाची शाळा बदलावी लागणार आहे आणि त्यावेळेला त्या माणसाने काय निर्णय घेतलेला असेल आपल्याला माहिती नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये IAS अधिकारी 500 आहेत, IPS अधिकारी 500 आहेत, MPSCतले लोक हजारो आहेत. याच्यातले मराठी माध्यमात घालणारे किती आहेत? 4-2च आहेत म्हणून त्यांच्या बातम्या होतात. 1500, 2-4 हजार जर असतील ना तर बातम्या नाही होणार, कारण ते नॉर्मल होईल. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं घडण्यासाठी ना समाजातल्या वरच्या घटकापासून तळच्या घटकापर्यंत सर्वांना कॉमन स्कूलिंगचा आणि मातृभाषेतल्या शिक्षणाचा हा जर आता लोक असंही म्हणू शकतील की कॉमन स्कूलिंग करा पण इंग्लिश मिडियमचं करा, त्यातून त्या राज्यातल्या मातृभाषेचं नुकसान होणार आहे. त्यामुळे कॉमन स्कूलिंग करायचं याचा विचार अनेक लोकांनी भारतात तुकड्या तुकड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करून पाहिलेला आहे. पण शिक्षण हा गेल्या काही काळामधला अत्यंत तेजीने वाढणारा धंदा आहे. म्हणजे शालेय शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे. इथे तुम्ही बघा, पुण्याच्या आसपास इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाजातल्या लोकांच्या इंजिनिअरिंग मेडिकलच्या संस्था आहेत. ज्या वेळेला मराठ्यांचं आम्हाला कुणबी म्हणा, आम्हाला आरक्षण द्या असं आंदोलन चालू होतं, त्यावेळेला यांच्यापैकी एक जण असं म्हणाला नाही की तुमचं आरक्षणाचं आंदोलन चालायचं ते चालू द्या, पण माझ्या संस्थेतल्या 5 जागा मी तुम्हाला देतो. कारण त्या 5 जागांचे 5 कोटी मिळत आहेत ना नॉर्थ ईस्ट मधल्या पोरांच्याकडनं, UP बिहारच्या पोरांकडनं पैसे मिळत आहेत. मग UP बिहारच्या पोरांकडनं 5-5, 10-10 कोटी घेणं ज्यांना सोयीचं आहे ते मराठा आहे म्हणून, कुणबी आहे म्हणून, OBC आहे म्हणून आपल्या पोरांना फुकट का शिकवतील? मग ते आपल्यातल्या कोणाला फुकट शिकवतात? ज्यांचे आईबाप धनदांडगे आहेत, जे तेवढे पैसे टाकू शकतात त्यांना ते करतायत. त्यामुळे सर्वांना युनिफॉर्म स्कूलिंग मिळणं ही जरी समाजाची गरज आहे तरी सुद्धा त्या टप्प्यापर्यंत पोचणं आत्ताचा आपला राज्यकर्ता आणि प्रशासकीय वर्ग खूप मोठ्या सामाजिक घुसळणीशिवाय करू देईल असं मला वाटत नाही. सर, आता आपण बोलताना एक मुद्दा मांडला की उत्तर भारतातून रेल्वे महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आणि हे सत्य आहे. तर याच्यासाठी काय करता येऊ शकेल? कारण मूळचा बीडचा आहे, आता बीडला रेल्वे झालेली आहे, पण बीडवरून पुण्याला यायला रेल्वे नाहीये. आता सुरू केली त्यांनी बीड ते नगर 30 दिवसातून एखाद्या वेळेस, पण बीडवरून पुण्यात येत असेल किंवा बीडवरून मुंबईला जायचं असेल तर रेल्वे नाहीये. आणि त्यासाठी तुम्ही आता काहीतरी एक उपक्रम घेणार आहात, तर त्याच्याबद्दल आणखी आपल्याला काय करता येऊ शकेल? तुम्ही रेल्वेच्या बाबतीत जे म्हणलात त्याच्या संबंधातली एक परिषद आम्ही उद्या घेतोय आणि महाराष्ट्रासाठी रेल्वे कधी धावणार असं त्या परिषदेचं शीर्षक आहे. इथं पुण्यामध्ये मराठवाड्यातनं आणि महाराष्ट्राच्या इतर भागामधनं येणाऱ्या काही गाड्या हडपसरला थांबतात. उत्तर भारतातनं येणाऱ्या गाड्या पुण्यामध्ये येतात. मुंबईमध्ये दादर गोरखपूर ही जी गाडी आहे ती आता दादरवरनं सुटते रेग्युलरली, पण दादर रत्नागिरी गाडी तिथनं काढून त्यांनी दिव्याला नेली आणि कारण सांगताना त्यांनी असं सांगितलं की ट्रॅक बदलावे लागतात. जर दादर गोरखपूरसाठी ट्रॅक बदलावे लागत नाहीत किंवा दादर रत्नागिरीसाठी बदलावे लागतात तर दादर गोरखपूरसाठी सुद्धा बदलावे लागतात. आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यातली गाडी हा पहिला प्राधान्याचा भाग असला पाहिजे. आणि हे फक्त राज्याचा प्राधान्याचा भाग नाहीये. जसं बीडमधनं पुण्यात येणं गरजेचं आहे, नागपूरवरनं पुण्यात येणं रेग्युलरली गरजेचं आहे, मुंबईमध्ये येणं गरजेचं आहे, यातनं त्या राज्याची स्वतःची एक ऑर्गॅनिक ओळख तयार होते. म्हणजे आता ऑर्गॅनिक ओळख कशी तयार होते? UP बिहारमधनं आणि झारखंड छत्तीसगड मधनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या तुम्हाला येताना दिसतील.
आणि या जेव्हा गाड्या इतक्या मोठ्या प्रमाणात येतात तिथून लोक, हजारो लोक, लाखो लोक काही दिवसांमध्ये या शहरांमध्ये जेव्हा येतात, आल्या आल्या ती पसरत आहे तिकडे. आता आपल्याकडे जो एक पुरोगाम्यांचा वर्ग आहे, काहीचा आंबेडकरवाद्यांचा पण वर्ग आहे, त्यांना असं वाटतं नाही पण ते गरीब आहेत, वंचित आहेत, त्यांची आपण काळजी घ्यायला पाहिजे की नाही. मी मराठीवादी कार्यकर्ता आहे, मला प्राधान्याने मराठी स्थलांतरितांची काळजी आहे. म्हणजे मला जर विदर्भ, मराठवाडा, खानदेश, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातले स्थलांतरित आणि दुसऱ्या राज्यातले स्थलांतरित याच्यात निवड करायची वेळ आली, मी डोळे झाकून महाराष्ट्रातल्या इतर भागातल्या स्थलांतरितांची निवड करेन. आता हा माझा कॉन्शियस चॉईस आहे. आता त्याच्यामुळे तुम्ही मला कमी मानवतावादी आहे, संकुचित आहे, प्रतिगामी आहे, काही म्हणलात त्याने मला काही फरक पडत नाही. माझी मराठीवादी ही ओळख माझ्या भारतवादी आणि माझ्या तथाकथित मानवतावादी ओळखीपेक्षा मला महत्वाची वाटते. आम्ही जे करतोय आता उद्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष आणि अभ्यासक यांना महाराष्ट्रात नेमका रेल्वेचा प्रश्न का निर्माण झालाय आणि उत्तर भारतातल्या रेल्वेची संख्या प्रचंड आहे, त्यावेळी रेल्वेचा वापर होऊन प्रवासाच्या सोयी सोप्या झाल्यामुळे कुठलीही बारीक अडचण झाली तर उत्तर भारतातला माणूस साध्या सोप्या पद्धतीने महाराष्ट्रात येतो आहे आणि इथं येऊन वस्ती करतो आहे. इथं येऊन वस्ती करतो आहे एवढंच नव्हे तर एका टप्प्यानंतर त्याचे मतदारसंघ तयार होत आहेत. आणि MMRच्या प्रांताचा जर तुम्ही विचार केलात तर आता जर MMRचं पुढच्या काही काळामध्ये वेगळे राज्य होण्याची शक्यता झाली तर हिंदी ही त्या भागाची पहिली भाषा होण्याची शक्यता आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या तिथली वाढली. त्यामुळे रेल्वेचा धोका हा फक्त रेल्वेतल्या सोयींचा धोका नाहीये किंवा रेल्वेच्या फ्रिक्वेन्सीचा नाहीये. तुम्ही महालक्ष्मी एक्सप्रेसनं प्रवास करा, मुंबई कोल्हापूर आणि कोल्हापूर तिरुपती अशी पुढे ती गाडी जाते. त्या गाडीमध्ये टॉयलेटमध्ये सुद्धा लावलेल्या फलकामध्ये हिंदी, इंग्रजी आणि तमिळ अशा 3 भाषांमधले फलक आहे. महाराष्ट्रामधनं जी गाडी 500 किलोमीटर जाते त्या गाडीमध्ये मराठीतला फलक लावायची लोकांना का लाज वाटावी. हे मला वाटतं की रेल्वे हे गेल्या 20 वर्षातलं उत्तर भारतीयांच्या सिंडिकेटचं लक्षण आहे. त्यांचे 3 रेल्वे मंत्री झाले, लालू प्रसाद यादव, रामविलास पासवान, नितीश कुमार. या मंडळींनी रेल्वेमध्ये उत्तर भारतीय माणसांची प्रचंड भरती केली. सर्व पातळीवर, TC पासून वरच्या पदापर्यंत, रेल्वे बोर्डावर सुद्धा. साधं तुम्ही राजीव बघा, रेल्वे बोर्डावर सर्व राज्यांचं प्रतिनिधित्व असायला पाहिजे आणि जी राज्य जेवढा रेव्हेन्यू रेल्वेला देतात तशा प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व असायला पाहिजे. तसं होत नाही. आणि त्यामुळे तुम्ही, आणि याच्यात आपल्या राज्यकर्त्यांचाही दोष आहे की आपल्या राज्यकर्त्यांनी रेल्वेकडे दळणवळणाचं साधन, महाराष्ट्र जोडण्याचं, महाराष्ट्र एकजीव करण्याचं साधन म्हणून पाहिलं नाही. तर तशा प्रकारचा एक प्रयत्न गेल्या रविवारी मुंबईत झाला, रेल्वे परिषद झाली. उद्या निवारामध्ये आम्ही करतोय, तुम्ही आलात त्याच्यात तर फार बरं होईल. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो मी. हे फक्त माझं विधान नाहीये. याच्या अगोदर पळशीकरांनी म्हटलंय, योगेंद्र यादवने म्हटलंय आणि मला ते ठामपणे पटतं. उत्तर भारतातल्या हिंदू आणि मुसलमानांच्या डोक्यामध्ये एक प्रकारची वर्चस्वाची मानसिकता आहे आणि ती मानसिकता अशी आहे की हा देश त्यांच्या बापाचा आहे आणि या देशामध्ये आपण आपली भूमी ही देवभूमी असल्यामुळे लोकांवर वर्चस्व राखण्याची आपल्याकडे क्षमता आहे, आपल्याकडे संख्या आहे, आपल्याकडे लोकसंख्येची ताकद आहे. आणि त्याच्यामुळे उत्तर भारतातला हिंदू असेल तर तो उत्तर भारतातनं आपल्याकडे आयात झालेला राम सुद्धा तुम्ही बघा, तो 6 पॅक वाला आक्रमक राम आहे. महाराष्ट्रामधला रामकृष्ण हरिवाला राम नाही येतो. भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा वाला राम आहे, हा एलियन राम आहे. हा राम आपण कधी आयात केला? हा राम आपण संघ आणि भाजपवाल्यांच्या प्रभावाने आयात केलेला राम आहे, जो एका अर्थाने सांस्कृतिक वसाहतवादाचा भाग आहे असं मी मानतो. उत्तर भारतातले मुसलमानही त्या पद्धतीने विचार करणारे आहेत. त्यांच्यातले देवबंदी आणि वहाबी जे आहेत त्या सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या मशिदीमध्ये, मराठीमधनं मशिदी असतील आणि मशिदीमध्ये लोक प्रार्थना करायला जाणार असतील तर किमान महाराष्ट्रातल्या मशिदींमधला रोजगार तरी मराठी मुसलमानांना मिळाला पाहिजे. महाराष्ट्रातल्या मशिदींमधला रोजगार सुद्धा जर देवबंदी आणि वहाबी मुसलमानांना मिळणार असेल तर नुसत्या रोजगाराच्या भूमिकेतनं सुद्धा त्यांच्या असण्याला विरोध केला पाहिजे. हे वसाहतीकरण आहे आणि या पद्धतीने देवनागरी लिपीचं साधर्म्य मराठी आणि हिंदीचं आणि मराठी लोकांचा टोकाचा सहिष्णुपणा
आणि पाठीचा कणा नसण्याची वृत्ती, यामुळे अत्यंत वेगाने आपण उत्तर भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय आधिपत्याखाली जात आहोत. आणि डिलिमिटेशन झाल्यानंतर ज्या वेळेला देशातल्या मतदारसंघांची फेररचना होईल त्यावेळेला ही परिस्थिती इतकी वाढेल, इतकी बदलेल की उत्तर भारतातल्या काही राज्यांच्या मदतीनेच दक्षिण भारतातल्या राज्यांनी फार प्रतिसाद नाही दिला भाजपला आणि संघाला त्यानंतरच्या काळात, तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि संघाला त्यांचं नॅरेटिव्ह रेटता येईल इतपत परिणाम होईल असं मला वाटतं. हे मला वाटतं तुझ्या प्रश्नाचं तुला किती समाधानकारक आहे माहित नाही, पण हे माझ्या बाजूने उत्तर आहे. म्हणजे जसे आपल्याकडे राष्ट्रीय महामार्ग आहेत, राज्य महामार्ग अशी विभागणी आहे, तशी रेल्वेची विभागणी राष्ट्रीय रेल्वे आणि प्रादेशिक रेल्वे अशी करता येणं याच्यावरचा एक उपाययोजना असू शकेल का? हे आम्ही या रेल्वे परिषदेच्या अगोदर त्याच्या पूर्वतयारीमध्ये वेळोवेळी केलेल्या मागण्यांमध्ये भारतीय रेल्वे ही टेक्निकली उत्तर भारतीय रेल्वे म्हणूनच जर ऑपरेट करत असेल तर महाराष्ट्र रेल्वे, तमिळनाडू रेल्वे, कर्नाटक रेल्वे अशा राज्यांच्या सीमांमधल्या रेल्वेंचा विचार करावा आणि त्या दृष्टीनं संघ राज्याची फेररचना करावी. देशाच्या सीमांना जोडणारी जी रेल्वे आहे ती तत्वतः भारतीय रेल्वे म्हणून ठेवावी. पण ही वेळ आता आपलं जे क्वाझी फेडरल राज्य आहे ज्याच्यामध्ये केंद्र अतोनात मजबूत आहे आणि राज्य विकलांग आहेत, आणि महाराष्ट्रासारखं राज्य तर अत्यंतिक विकलांग आहे आणि रिसोर्सेस असून विकलांग आहे, अशा प्रकारची परिस्थिती बदलण्यासाठी महाराष्ट्र रेल्वे किंवा राज्यांच्या रेल्वेचा विचार आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा केला पाहिजे आणि राजकीय पक्षाने सुद्धा संसदेच्या पटलावर तो मांडला पाहिजे. त्या इटलीच्या ज्या पंतप्रधान आहेत मेलोनी ना, त्यांची मध्यंतरी एक मुलाखत आली होती आणि त्यामध्ये त्या असं म्हणाल्या की एकेकाळी जसे ओबामा आणि मनमोहन सिंग किंवा त्या प्रकारचे थोडे लेफ्ट लिबरल अशा प्रकारचे असणारे लोक आहेत ते जागतिक राजकारणावर स्वतःचा काहीतरी एक प्रभाव राखून होते, पण आता त्या स्वतः ट्रम्प, मोदी अशा प्रकारचे जे लोक आहेत यांचं जागतिक राजकारणावर वर्चस्व आहे आणि ही स्वागतार्ह गोष्ट आहे असं त्यांचं त्यावेळेला म्हणणं होतं. जगभरामध्ये आपल्याला असं दिसतंय की उजव्या ज्या शक्ती आहेत त्यांचा प्रभाव प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो आहे. आता जे काही इराण आणि अमेरिकेचं युद्ध चाललंय, इराण आणि इस्रायलचं युद्ध चाललंय, ते युद्ध सुद्धा युद्धाचं बाकी जे काही मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्सचं गणित आहे ते त्याच्यामध्ये आहे, पण आत्यंतिक धारदार उजवेपणा ज्या राज्यकर्त्यांच्या राजवटीमध्ये आहे त्याचाही त्याच्यामध्ये एक परिणाम आपल्याला दिसतो. भारतापुरता जर तुम्ही विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या देशामध्ये काँग्रेसच्या काळापासूनच या प्रकारच्या धर्मांध राजकारणाला खतपाणी मिळालेलं आहे. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही बघितलं तर रामायण आणि महाभारतासारख्या मालिका या ज्या काळामध्ये आल्या त्या सॉफ्ट हिंदुत्वाच्याच मालिका होत्या आणि काँग्रेसने त्या काळामध्ये दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला. इंदिरा गांधींनी केला, राजीव गांधींनी पण केलं. राजीव गांधींनी तर अधिक चुकीच्या पद्धतीने केला असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी एका बाजूला राम मंदिराची दरवाजे उघडले, दुसरीकडे शहाबानूच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन काही बदल करून घेतले, संसदेमध्ये जाऊन काही बदल करून घेतले. म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूच्या धर्मांधांना खुश करायचं, या प्रक्रियेमध्ये अंतिमतः धर्मांधांना खुश करणं हा लेजिटिमेट पॉलिटिक्सचा भाग होतो. जे आपल्याला असं दिसतं की 2002 मध्ये म्हणजे 1992च्या दंगलीनंतर मुंबईच्या 95 साली शिवसेना सत्तेत येते हा योगायोग नाहीये. तसं 2002च्या गुजरातच्या दंगलीनंतर आजतागायत गुजरातवर भाजपचं राज्य आहे आणि त्यानंतर त्या सगळ्या दंगलींच्या बाबतीमध्ये ज्यांच्यावर प्रमुख भूमिका बजावल्याचा आरोप आहे तो माणूस देशाचा प्रमुख नेता होतो आणि कधी मी सगळ्यात पिछड्या जातीतला आहे, कधी मी हिंदू आहे, अशा प्रकारचं ड्युअल राजकारण करत राहतो. हे अजिबात आश्चर्यजनक नाहीये. मी आता जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रापुरतं तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आपल्याकडे असं म्हणायची पद्धत होती की वारकरी परंपरेतले जे लोक आहेत ते सगळे एका अर्थाने सद्भावनेचा संदेश देणारे आहेत, माणसांना शांततेनं जोडणारे आहेत. गेल्या काही काळामध्ये नगर मधले जे सगळे त्या संग्राम भंडारे पासून इतर सगळे जे
प्रवचनकार आणि कीर्तनकार तुम्ही पाहता, या सगळ्या मंडळींना असं लक्षात येतं आपल्याला की यांना त्यांच्या माथेफिरूपणाच्या प्रचारासाठी एजंट म्हणून अपॉइंट केलं गेलेलं आहे. म्हणजे धर्मांध राजकारण ही एक इंडस्ट्री आहे. म्हणजे धर्मांध राजकारण हे पूर्णतः उत्स्फूर्ततेने होत नाही. म्हणजे तुम्ही बघितलं तर धर्मांध राजकारणाचा एक चेहरा संग्राम भंडारे आहे महाराष्ट्रापुरता, दुसरा गुणरत्न सदावर्ते आहे. म्हणजे कुठे ब्राह्मणांना वापरायचं, कुठे बहुजनांना वापरायचं, याच्याबद्दलचं काही एक लॉजिक धर्मांधांच्या इकोसिस्टीम मध्ये ठरलंय. आणि ह्याच्याबद्दल जेव्हा मी काही वेळेला बोलतो आणि मला असं मी सांगतो की या सगळ्याचं मूळ रेशीम बागेच्या प्रेरणेमध्ये आहे. या सगळ्याचं जे मूळ आहे ते गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्स मध्ये आहे. याचं कारण तुम्ही एक विशिष्ट ओळख एखाद्या समाजाची निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही अशा प्रकारचं मार्जिनलायझेशनचं किंवा लोकांच्या वर्जनाचं असं एक राजकारण तयार करता ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची हिंदू म्हणून एक अत्यंत नॅरो ओळख ठरवावी लागते. तर आत्ता काय चित्र आहे, तर आत्ता लोक अगदी 236 जागा जरी त्यांना केंद्रात मिळालेल्या असल्या आणि आता डिलिमिटेशनच्या बिलावर त्यांचा पराभव झालेला असला तरी फार हरखून जाण्याचं काही कारण नाही की 2029 लोक असं म्हणतायत, मला माहित नाही, पत्रकारांनी सांगावं की निवडणुका 2029च्या ऐवजी 27ला होण्याची शक्यता आहे असा एक लोकांचा अंदाज आहे. पण मला माहिती नाही. पण आत्ताच्या घडीला धर्मांध राजकारणाची जो काही प्रभाव भारतावर आहे तो पाहता तातडीनं ह्यांच्या तावडीतून आपली सुटका आहे असं मला दिसत नाही. आणि नागरी समाजाच्या पातळीवर जे काही प्रयत्न थोडे महाराष्ट्रात देशात इतरत्र होत असतील असे प्रयत्न करणारी माणसं दहशतीने गप्प राहतील किंवा तुरुंगवासात जातील अशा प्रकारची व्यवस्था यांनी सर्व प्रकारचं तारतम्य सोडून केलंय. म्हणजे तुम्ही सोनम वांगचुक हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे जम्मू काश्मीरच्या विभाजनानंतर सोनम वांगचुक एकदम मोदींच्या प्रेमात पडले होते. पण नंतर 2च वर्षांनी शेड्यूल 6 मुळे त्या माणसाला 170 दिवस तुरुंगात जावं लागलं. म्हणजे धर्मांधतेचं राजकारण करणारे जे लोक आहेत ना त्यांना आपले भाऊबंद म्हणून दुसऱ्या धर्मातले धर्मांधच लागतात. कारण तरच त्यांची इकोसिस्टीम फंक्शनल राहते. त्यांना कोणत्याही प्रकारे सॅनिटी असलेले विवेकाचा विचार करणारे अशा प्रकारचे लोक नको आहेत. हा एक त्यातला मला सगळ्यात महत्वाचा भाग वाटतो. आम्ही जे काही काम करतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तमिळनाडूने ज्याप्रमाणे यांचं हिंदुत्वाचं राजकारण रोखण्यासाठी द्रविडियन आयडेंटिटी नीट वापरली आहे, आतापर्यंत वापरली, मला माहित नाही निवडणुकीत त्यांचं आता काय होईल, पण तरी सुद्धा त्यांनी खूप ताकदीने ती वापरलेली आहे. बंगालमध्ये बऱ्यापैकी ममता बॅनर्जींनी ती वापरली आहे. महाराष्ट्राला अशा प्रकारची महाराष्ट्र धर्माची ओळख एस्टॅब्लिश करण्याची संधी आहे. इच्छा आहे की नाही मला माहित नाही, किंवा त्याच्यासाठी कष्ट घेण्याची क्षमता लोकांमध्ये आहे की नाही मला माहित नाही. पण हिंदुत्वाच्या राजकारणाला उत्तर देणं हे सॉफ्ट हिंदुत्वामधनं शक्य नाही. हिंदुत्वाच्या राजकारणाला उत्तर देणं आज मराठी बांधवांनो उद्या भोंगेवाल्यांनो असं करून शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला हे क्लिअर ठरवायला लागेल की मराठी कारणाचं आणि महाराष्ट्र धर्माचं राजकारण करायचं का हिंदुत्वाच्या राजकारणाच्या वळचणीला जायचं. महाराष्ट्रामध्ये हे लोकांचं ठरेल. म्हणजे ठाकरेंचं पण ठरत नाही, पवारांचं पण ठरत नाही, काही आंबेडकरवाद्यांचं पण ठरत नाही. हा त्यातला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे धर्मांधतेच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी लागणारं काउंटर मोबिलायझेशन करणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे असं मला वाटतं. तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे. काय आहे की मराठीचा जो आग्रह आहे ना, खालीच ठेवू का, मराठीचा जो आग्रह आहे तो दैनंदिन पातळीवर कसा धरायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण मी असे अनेक लोक पाहिलेले आहेत. म्हणजे ज्या वेळेला आम्ही बँकांमध्ये चेक भरताना तो मराठीतनं भरतो असं मी 10-12 वर्षापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याला सांगितलं. तर तो मला असं म्हणलं, असं करता येतं का? मी त्याला म्हटलं, अरे हे तू मला सांगायला पाहिजे ना की असं करता येतं. म्हणजे मी त्याला म्हटलं की तू भर, आणि नाही घेतला बँकेच्या माणसाने तर तू सांग तुझ्या पक्षामध्ये, तुम्हाला घ्यावाच लागतो. तर मुद्दा असा आहे की
आपल्याकडे बराचसा अवेअरनेसच नाहीये. म्हणजे कॉल सेंटरच्या बाबतीमध्ये मराठीचा ऑप्शन निवडता येतो आणि हे तुम्हाला सांगता येतं की मराठीतनं बोलणारा माणूस नसेल तर मी बोलणार नाही. हे तुम्हाला ओला उबर पासून सगळीकडे करता येतं. आता प्रश्न काय माहितीये का? प्रश्न असा आहे की हे जे वैयक्तिक पातळीवर परिस्थिती सुधारेपर्यंत दैनंदिन भांडायचं आहे. लोक काय म्हणतात, हे कोण करणार एवढी भानगड? मला सकाळी ऑफिसला जायचं आहे, मला अमुक काम करायचं आहे, हा एक भाग. दुसरं जर तुम्ही म्हणलात की हिंजवडी सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आहेत, तर त्यांच्याशी अनौपचारिक संवादाची भाषा मग हिंदी होऊन बसते. आता याची दोन उत्तर आहे. एक म्हणजे ज्या कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत त्या कंपन्यांवर आपल्या राजकीय वर्गाने आमच्या मराठी माणसांना रोजगार मिळाला पाहिजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, अशा प्रकारचा आग्रह का धरला नाही? म्हणजे हिंजवडीमध्ये तर तुम्ही बघा, तिन्ही पवारांच्या कार्यक्षेत्राखालचा भाग येतो. म्हणजे हिंजवडी तयार केलं म्हणून पवार साहेबांनी स्वतःची पाठ खूप वेळा थोपटून घेतलेली आहे. तर मग जर तुम्ही ते करून घेतलेलं आहे तर तिथे मराठी माणसं, आणि आमचं काय म्हणणं नाही तुम्ही बाहेरच बोलवा, पुण्यातले बोलवा पाहिजे तर तुमच्या मतदारसंघातले बोलवा, पण मराठी माणसं जर आली असती संख्येनं जास्त तर तुम्हाला जी अडचण दैनंदिन व्यवहारात जाणवते किंवा संख्येने तेच जास्त आहेत तर त्यांच्याशी कुठल्या भाषेत बोलायचं. आता याचा तिसरा पुढचा काय मुद्दा आहे माहित आहे की बाहेरनं आलेल्या माणसाची गैरसोय करणं ही आपली जबाबदारी आहे, सोय करणं ही आपली जबाबदारी नाहीये. इथं तो आलाय ना, इथं तो जर राहायला आलेला आहे आणि तो 2000 किलोमीटर आलाय, आपल्यावर त्याने काही उपकार केलेले नाही, तो त्याच्या पगारासाठी आलेला आहे. त्याला जर पाटण्यामध्ये याच्यापेक्षा चांगलं वातावरण मिळालं असतं, युपी बिहारच्या मुलींना शिकण्यासाठी पुण्यापेक्षा पाटण्यात जास्त सेफ वातावरण मिळालं असतं, त्या इथं आल्या नसत्या. इथं त्या सेफली फिरू शकतात, इथं त्या स्वतःचा पर्सनल स्पेस एन्जॉय करू शकतात. हे सगळे पुण्यानं, मुंबईने, महाराष्ट्राने त्यांना दिलं आहे. पण याच्याबद्दलची वैयक्तिक सामूहिक पातळीवरची कृतज्ञता न ठेवता सामूहिक पातळीवरची कृतज्ञता आहे त्यांच्यामध्ये, आणि आपल्याला असं वाटतं की जाऊ दे त्याच्याबद्दल कशाला बोलायचं. तर हे थोडं आपण बोलायला पाहिजे असं मला वाटतं. आणि काही वेळेला म्हणजे जे मी तमिळनाडूमध्ये पाहिलंय, पश्चिम बंगालमध्ये पाहिलंय की ते नाहीत बोलत त्यांच्या भाषेमध्ये, गैरसोय होऊ देतात. आणि जेव्हा लोकांना लक्षात येतं की अरे हे यांचं राज्य आहे, म्हणजे कॉर्पोरेट पासून शाळांपर्यंत आपण त्यांना हे जाणवूच देत नाही की हे आमचं राज्य आहे. आता ही जी ओनरशिपची भावना आहे ना, ही ओनरशिपची भावना आपल्यातच असायला पाहिजे ना. आता हे आमच्या मालकीचं राज्य आहे, हे लोकांनी लढून मिळवलेलं राज्य आहे. आता हे लोकांनी लढून मिळवलेलं राज्य आहे, याचा जर अभिमान आपल्यालाच वाटला नाही तर तो वाटत नसेल असं मी म्हणत नाही, पण हे जे आहे ना ते थोडं टोकलं पाहिजे सामान्य माणसांनी पण. आणि बरेचदा असं होतं बघा की हॉटेलच्या वेटर पासून ते कोणाहीपर्यंत, आता पुण्यात ज्या ज्या हॉटेलमध्ये मी गेल्या काही दिवसात हिंडलो आहे जेवायला वगैरे, सगळीकडे नोकर अमराठी आहेत, नेपाळी आहेत, झारखंडचे आहेत. त्याचा प्रॉब्लेम आहे ना, तो आलाय की नाही पोट भरायला, तो काय म्हणेल बाबा मला समजत नाही, समजणारा माणूस घेऊन ये. थोडं लोकांचं कसं असतं, मी हॉटेलात गेलोय तर असं जरा 4 चौघांसमोर बोललो तर लोक म्हणतील काय उद्धट माणूस हॉटेलमध्ये आलाय, पण पैसे देऊन आलाय ना उद्धट माणूस. माझ्या बिलामध्ये माझा उद्धटपणा पण काउंट व्हायला पाहिजे. आणि 4 लोकांनी उद्धटपणा दाखवलं ना की झक मारून 5व्या माणसाला नाही बोलावं लागत हिंदी, मग ते बोलतातच मराठी. पण हे जे आहे ना, हे आपल्या राज्यकर्त्यांनी आणि आपल्या अभिजनांनी 50-60 वर्ष माती खाल्ल्यामुळे आपल्याला हे आत्ता करावं लागतंय. आपल्याला एखादा करुणानिधी मिळाला असता, आपल्याला एखादा स्टॅलिन किंवा NT रामाराव मिळाला असता तर आपल्याला नसतं ना करावं लागलं. हे आपले लोक बघा, आपले माध्यमांचे लोक, माध्यमांकडे बोलणारे आपले राजकीय लोक सुद्धा हिंदी चॅनल वाले त्यांना म्हणले ना हिंदी में बाईट दीजिए, एकदम उड्या मारत बाईट द्यायला जातात. आणि तुम्हाला बाहेर काळे कुत्र नाही विचारत आहे. आणि तुम्ही बोललं कोणाशी पाहिजे, तुमची कोर कॉन्स्टिट्युएन्सी काय आहे, तुमची कोर कॉन्स्टिट्युएन्सी ही आहे ना. तर मला वाटतं की हे सर थोडं रेटलं पाहिजे.